येस, आज आमच्या ना ऑफिशियल नंबरवरती मराठी सिने स्टारचा फोन आलाय. गेस कोणाचा फोन असेल? स्वतः संतोष जुवेकरांचा फोन आलाय. आमचे पॉलिटिको B4M मध्ये ते जेवणार आहेत आणि आम्ही त्यांची ऑफिशियल परमिशन घेतली. घाईघाई आमचा कॅमेरामॅन बोलवून घेतलाय. तुमच्या मागे कॅमेरामॅन शूट करतोय. त्यांच्याबरोबर आज शूटिंग करणार आहोत ते जेवत असताना. ते आलेच नव्हते. तीच आहे का हो गाडी ती? तीच फार येस येस तीच आहे. चला चला आपण जाऊया. हो संतोष जुवेकर. मी आता तुम्हाला म्हणलं ना मगाशी. तेच ते. हॅलो, नमस्कार. हॅलो मीनाक्षी, वेलकम टू पोर्टिगो. इथे एक ती विंटेज कार होती आधी. होती सर, ते आता परत येणार आहे काही दिवसात. अच्छा, करार दिले परत. येस मस्त वाटायची ती. सुपर. हाय मॅडम ना मी नीलाक्षी. हा मला मी मगासपासून विचार करतो कुठेतरी पाहिलंय. सांगली. येस आय थिंक सांगली राज्यनाट्य 2008. माझं पण नाटक होतं तेव्हा. येस घर दोघांचं आणि तुमचं आय थिंक द अदर साइड ऑफ. सिग्नेचर चिल्ड्रनचं. येस. अच्छा अच्छा, आफ्टर लॉंग टाइम. सी वॉज विनर. हो आय नो. लीड इन दॅट. नाही, मला आता ते पुसटचं आठवतंय. लॉंग बॅक पण 2008 8 9. 9 असं काहीतरी हा, 8च होतं. लॉंग बॅक. खूप ब्रेन इज गुड. शार्प. तुम्ही इथे कसं काय? सो माझं त्या फील्डची आता काही माझं टच नाहीये टू बी अच्छा. ऑनेस्ट. पण बाय प्रोफेशन मी IT प्रोजेक्ट मॅनेजर आहे. सो रेस्टॉरंट आणि म्हणजे हॉटेल इंडस्ट्री एक पॅशन आहे. गोपाळ तुम्ही पण इथे सरांची आणि partner आमची हो. सो गोपाळ सर आणि आमची बरेच वर्षांची मैत्री आहे. आणि अच्छा. मग आम्ही म्हटलं की चला मित्रांनी काहीतरी सुरू केले तर. पण डॉक्टरांनी हे गायनेकोलॉजिस्ट, तुम्ही IT हॉटेलचं कसं काय? हा? मी ना माझं बालपण ना खेड्यात गेले हा. आणि कधीतरी आम्ही नगरला जायचो हा. आणि तिथे गेलं ना मला रेस्टॉरंटचं फूड आणि ते वातावरण असं एकदम पॅशनेट होतो मी त्याच्याबद्दल. हा. मग जसं जसं सेट होत गेलो तसं वाटायचं यार आपलं एक रेस्टॉरंट पाहिजे. पण तुम्हाला खरं सांगू, मी थँक्यू म्हणेन, कारण पोर्टिको हे फार आधी होतं. लॉकडाऊन मध्ये बंद झालं होतं हे. येस राईट ना? आणि तुम्ही पुन्हा टेक ओव्हर करून चालू केलं. थँक्यू सो मच. फार मोठे उपकार आहेत पुणेकरांवर. ऍक्च्युली काय झालं होतं, हे रेस्टॉरंट सुरू केलं होतं मिस्टर प्रेम तिवारी हा. आणि त्यांचे मुंबईत 2 रेस्टॉरंट आहेत आता. अच्छा. आणि त्यांचे पार्टनर ते पण गायनेकोलॉजिस्ट होते आणि आणि ते त्यांनी चालवलं, खूप सुंदर चालवलं होतं. त्या काळात प्रीमियम म्हणजे त्यांनी प्रॉपर्टी जेवढ्याला घेतली तेवढ्या पैशांचं इंटेरियर केलं होतं. त्याकरता दर्दीच लागतो. गर्दी माणूसला. आणि त्यांनी मग छान चालवलं. इथे सगळ्या इलिट क्लास पुण्यातला यायचा, कारण त्या 88ला इतकं प्रीमियम रेस्टॉरंट सेगमेंटमध्ये नव्हतं. बरोबर. सो मग नंतर ते मुंबईला शिफ्ट झाले. त्यांनी तिथे जगजित सिंगचे चांगले मित्र आहेत. अच्छा. त्यांनी दोघांनी मिळून पार्टनरशिप मध्ये रेस्टॉरंट सुरू केलं आणि इथे तो डॉक्टरांचा मुलगा पाहत होता हे रेस्टॉरंट. अच्छा. मग तिथे त्यांनी आणखी 2 दक्षिणायन म्हणून रेस्टॉरंट आहे त्यांचं. नाव ऐकलं मी. दक्षिण. जुहूला आहे. ओके. 2 रेस्टॉरंट आहेत त्यांचे. आणि मग नाव इज इन हिज 70s. सो दे बोथ probably decided to liquidate it. गुड. आणि मग आमचं असंच आम्ही रेंटवर मिळतंय का अच्छा. विचारायला आलो होतो. ओके. माझा भाचा हे रेंटवर घेतलं? नाही, आधी आलो होतो रेंटवर घ्यायला. भाचा माझा घेतलंय? मग सो ते म्हणाले की बरं चला असतं. आपण हो, विकतच yes. घेऊ. Obvious. हे आम्ही काय चांगला केलं, decision. परतीचे दोर कापून टाकले. रेस्टॉरंट इंडस्ट्रीत गडबड काय हो, रेंटल नाही तर आपण लगेच गिव्ह करतो. गिव्ह अप हे आता चालवायचंच. आणि चालवायचं, जेम काही झालं रोडवरती तरी तशी चालवायचं. जागा मिळणं अवघड होतं आणि लकीली एक अपॉर्च्युनिटी दिसली. म्हणजे त्यांच्या मागे इतके लोक लागले होते की जेएम रोड वरती प्राईम लोकेशन आणि इतकी मोठी चांगलं location. लिजेसी असलेलं रेस्टॉरंट. हो, हो. आणि त्याच्यामुळे मग खूप लोक त्यांच्या मागे होते. पण ते अच्छा. somehow he was very reserved की मी कोणाला एअरवेअर देणार नाहीये.
आणि आम्ही विचारायला आल्यावरती ते एक दिवस म्हटले, डॉक्टर आप खरीदोगे क्या इसको? अच्छा. मैं सर मेरे को होगा क्या इतना बड़ा? होगा, सब होगा म्हणे, इतना बड़ा लीजिए है. मग केलं धाडस आणि चाललंय छान आता. हॅपी. हिम्मत की किंमत होती. मधला डायलॉग. हिम्मत होती. पहिला भीती वाटते खूप, कारण मिडल क्लास फॅमिलीतून आलेलो आपण त्या कम्फर्ट झोन मध्ये राहत असतो थोडस. पण मला एक सर्वात जास्त तुम्ही तुमचं IT प्रोफेशन म्हणजे तुम्ही वर्किंग एज एम्प्लॉय राईट, तुम्ही डॉक्टर, वेळ कसा काढताय? कारण काय मला असं वाटतं की कुठलाही बिझनेस सुरू केला ना तर आपला माणूस किंवा आपण स्वतः तिकडे पाहिजे. Yes. आवड असली की सवड निघती, तसं झालंय ते आम्हाला. आहे. की आम्ही असं काढतो. मला खूप इच्छा आहे, पण मला टेन्शन येतं की मला बघायला कोण माणूस नाही, कोणावर ठेवणार आपण. मेजॉरिटी ज्या गोष्टी आहेत, यांचे मिस्टर ओंकार, अच्छा. ते बँकेत मॅनेजर आहेत. ओके. हे दोघं मेजॉरिटी सगळं पाहतात. मी आपला दिवसभर ऑपरेशन करत फिरत बिझी असतो. पहाटे 5 पासून बाहेरच असतात. Okay. त्यांचं स्वतःचं नाही, as a त्यांचं gynecology- IVF मला- सेंटर आहे आणि लेप्रोस्कोपीला पुण्यात तोड नाही आहे सरांच्या शिवाय काही. आम्हाला आता हे रन करायचं म्हणजे याचा एक आणखी एक ऍडव्हान्टेज झाला की मी किती पळू शकतो एक्सप्लोर झाला. आईस ब्रेकिंग असतं ना, हो. ते नाही होत तुम्ही. तर मला विचार करावा लागला. पहाटे 5 वाजता मी रेसिडेन्सीत पण उठलो नव्हतो. माझ्या रेसिडेन्सी इज व्हेरी टफ. त्यावेळेला रेसिडेन्सी सुद्धा पहाटे 5 ला उठून आम्ही 6 ला उठायचो, 7 ला वॉर्ड मध्ये जायचो, राऊंड सुरू करायचो. इथे 5 वाजता उठून पळायला लागते आता. आणि फॉर्च्युनेटली देवाच्या कृपेने काम पण येते खूप. पण मिस्टर पण इथे लक्ष देतात. हो, इथे लक्ष. तो आता नाही आहे, अच्छा. म्हणजे आता इज अ ब्रांच मॅनेजर. सो ओके. आज वर्किंग डे त्यामुळे तो तिकडे गेला. तिघही वर्किंग करून मला तेच जास्त महत्वाचं वाटतं की लक्ष कसं तुम्ही देताय. मॅनेजर आहे, माणूस चांगला असतो, ज्याला जसा वेळ मिळेल तो पोर्टिगो मध्ये स्वतः मेल्याशी स्वर्ग दिसत नाही ना, तसं म्हणतोय. म्हणजे वेळेचा आता खरं सांगायचं ना, म्हणजे ओंकार सरांचं सांगतो, इतके पॅशनेट आहेत ना ते, की ते त्यांचं आयुष्य पोर्टिकोमय झालंय. अच्छा. म्हणजे यांचे हजबंड जे आहेत ते. अच्छा. म्हणजे माझं लक्ष असतं. म्हणजे मला पोर्टिको मय झाले. पोर्टिको मय झालंय. ओके ओके. सतत डोक्यात तेच विचार चालू असतात की ह्याचं काय करायचं, त्याचं काय करायचं. आणि रेस्टॉरंट इंडस्ट्रीला ना खूप मल्टीफॅसेट बिझनेस आहे. तुम्हाला इन्व्हेंटरीवर लक्ष ठेवायला लागतं, तुम्हाला वेंडर्सवर लक्ष ठेवायला लागतं, Absolutely. आलेल्या गोष्टी योग्य क्वालिटी क्वांटिटीच्या आहेत का, तुमचे वेस्टेज. वेस्टेज जावायला जसं सांभाळतं तसं कुठलं सांभाळतं. फॉर्च्युनेटली आम्हाला कुक इतके छान मिळाले, सगळे डे 1 पासून असलेले कुक आहेत. अजून एक सांगायचं होतं असं की पहिल्यापासून सर जसं म्हणले की 88 पासून हे हॉटेल आहे. पहिलं नाव पोर्टिको होतं, आता पण आहे, पण आम्ही त्याला एक पोर्टिको B4M ही एक कन्सेप्ट ठेवली. सरांचीच आयडिया आहे ती. B4M म्हणजे आपण आता रेस्टॉरंट मिडल क्लास फॅमिलीतले लोक रेस्टॉरंटमध्ये कधी जातो आपण, म्हणजे त्याचा हा मागचा विचार होता की आपण कुठले सेलिब्रेशन कधी करतो, बर्थडेज असतील, अॅनिव्हर्सरीज असतील किंवा सक्सेस सेलिब्रेशन. बरोबर. मी जेव्हा आम्ही प्रॅक्टिसमध्ये सुरुवातीला पडलो तेव्हा काही इतके पैसे नसायचे, मग आम्ही कुठेतरी जाऊन ते अफोर्ड नव्हतो करू शकत, आम्ही घरी करायचो ते. आणि माझी आई आणि बायको दोघी त्या किचन मध्ये पूर्ण बिझी होऊन जायच्या. म्हणजे आता मुलाचा वाढदिवस आहे तर ते वाढदिवस त्या एन्जॉय नाही करायच्या, एक्झॉस्ट होऊन जायच्या. हा बस श्वास घ्यायला वेळ नसायचा. चांगल्या साड्या नेसून गजरा नथ बीत घालून काय करतात ते जेवण रांधवाड्यात उष्ट काढा पुढचं आणखी त्रासदायक असतं. एकदा सगळे गेले की तो जो पसारा आवरा असतो तो भयंकर असतो. सो मग माझ्या डोक्यात असं होतं की पोर्टिको B4M म्हणजे आम्ही वी विल लाईक टू सेलिब्रेट युअर बर्थडेज, अॅनिव्हर्सरीज, तुमचे जे काही सक्सेस सेलिब्रेशन असतील ते विल सेलिब्रेट. तर घरातल्या बाईला श्वास घेऊ द्या, तिला सेलिब्रेट करू द्या. इट्स अ ब्रीदर फॉर मदर, B4M. ओके. सो तिला श्वास घ्यायला वेळ मिळू द्या आणि तिला एन्जॉय करू द्या. आणि जेव्हा एखादा हजबंड घेऊन येतो इथे आणि ती वाईफ पाहते ब्रीदर फॉर मदर, सो इट रिफ्लेक्ट्स हिज लव्ह अँड केअर टुवर्ड्स हर. ओके. ऑटोमॅटिकली यू डोंट हॅव टू स्पीक अबाउट इट, यू डोंट हॅव टू स्पीक अबाउट इट. ऍब्सोल्युटली चांगला विचार आहे. सो असा आम्ही त्याचा थोडासा इमोशनल त्याचा हे होता B4M. B4M.
म्हणजे पूर्णपणे लिहून टाका ना तर लोक बिफोर एम बिफोर हे आम्ही मुद्दामून ठेवलंय ते की लोकांना विचारावं. हा विचारावं ते आणि मग लक्षात राहतं. करेक्ट करेक्ट. सो त्याच्यात बऱ्याच लोकांनी आम्हाला विचारलं हे बिफोर एम आणि खास करून म्हणजे ज्यांना खरंच आपल्या घरातल्या स्त्रीची काळजी आहे त्यांना पुरुषांनाही हा कन्सेप्ट खूप आवडला. नाही काळजी असते सगळ्यांनाच फक्त ते कळत नाही अनावतपणे किंवा आणि कसे एक्सप्रेस करायचं हे कळत नाही. हा ते रिअलाइज होत नाही की अरे आई आहे ना करते आई काय बनवलं का जेवायला आपण असं फक्त विचारतो तेव्हा मग ती सांगते काय भेंड्याची भाजी दुसरं काय अरे ते आपण बोलून जातो पण ते नंतर जेव्हा जाणवतं ना तेव्हा अरे यार तिने बनवलंय ते खाऊया ग नाही मिळालं नसतं. सो असा विचार करत नाही कोणी असतं ते पण इट्स रिअली गुड. पण सेलिब्रेशनच्या वेळेला सर खूप दमतात भयंकर म्हणजे Absolutely. 40-50 लोकांचं जेवण बनवायचं आणि ते सगळं पण ते प्लॅनिंग ना आधी आपण ही वर्षाची सत्यनारायणाची पूजा असते नाही म्हटलं तरी 15 लोक कुठे नाही गेले खरंय. जवळची म्हटली तरी आणि त्याच्या आधी ना त्याच्या 4 आधी दिवस आधीपासून Celebration. त्याचं प्लॅनिंग सुरू होतं एक्झिबिशन इट्स एक्झॉस्टिव्ह. खूप खूप आणि ते आम्ही इथे आम्ही सगळं बर्थडे आणि त्यात परत व्हरायटीज Yes. वड्या बनवा हो, फरमाईशी. भाजीची भाजी बनवा. व्हेज असेल तर ते वेगळं नॉनव्हेज असेल तर वेगळं सुक्क वेगळं ओलं वेगळं ऍब्सोल्युटली. सो आम्हाला आता आणि त्याचे खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. लोक बर्थडेज त्यांचे बाकीचे सेलिब्रेशन्स आहेत सक्सेस सेलिब्रेशन आम्ही आता कॉर्पोरेटला पण अप्रोच करतोय. अच्छा त्यांचे सक्सेस सेलिब्रेशन तुम्ही Okay. तुमचे बर्थडेज तुमचे अॅनिव्हर्सरीज इथे असतील तर घेऊन या सुपर आणि खूप म्हणजे छान रिस्पॉन्स मिळतोय आम्हाला त्याचा. सो काही आयटी कंपन्यांसोबत आम्ही टायप्स पण केली की ज्याच्या थ्रू प्रोजेक्ट पार्टीज आणि हे पण आमच्या इथे सेलिब्रेट होतात ओके छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये. सो ऍडिशन टू दिस ना आम्ही एक स्कायपोर्ट म्हणून एक रूफटॉप पण सुरू केले. अच्छा इथे आज बिल्डिंग Yes, ओके नवीन जनरेशन याला ना जुना एक म्हणजे आता तुम्ही जुन्या हा आहे तो फील अजून Yes. पोर्टिकोचा आहे आहे. आणि ती आम्ही ठेवली ती लिजेसी आम्हाला ती मोडायची आणि नाही. खूप छान वाटतंय तुम्हाला माहिती आहे ना असं म्हणजे रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र होणार चांगलं वाटतं. दिवसावर झालं तर रात्री झालं असं वाटेल. आणि वरती जर तुम्ही गेलात ना तर आत्ताचं जे न्यू जनरेशन आहे जेन्झीज लोक आहेत त्यांच्यासाठीच एक नवीन अँबियन्स व्ह्यू फूड म्युझिक ओके Vibes. खूप Vibes. अमेझिंग Lounge type केलेलं आहे. सो ती लोक खूप एन्जॉय करतात संध्याकाळचं हो. तिथे. सनडाऊनर्स पण वगैरे ते फक्त संध्याकाळी की दिवसा पण ओपन असतं दिवसभर अच्छा. पण आता ऊन वगैरे आहे त्यामुळे थोडं युजली त्रास. बरोबर. पीपल हिवाळ्यात पण दुपारी पण असतं ते. अच्छा. पावसाळ्यात असतं आपण दुपारी. कव्हर करतावर Cover solar आहे. अच्छा कव्हर इव्हनिंगची वाईब एक वेगळीच येते. हो लाईट्स आणि मस्त एक प्लेझंट बरोबर बरोबर ऍब्सोल्युटली रूफटॉप म्हटल्यावर ते प्रिफर करतात लोक जास्त. आणि आम्ही 100 200 120 लोकांपर्यंत आम्ही तिथे Rooftop पार्टीज capacity घेतलेले 120. 120ची हा. मोर दॅन सिटिंग अरेंजमेंट आम्ही तेवढी आणि तेवढे आम्ही पार्टीज घेतलेल्या आहेत. इकडची किती आहे सिटिंग कॅपॅसिटी खाली 96 90. सुपर. So, आणि तिथे पार्टीज म्हणजे आता माझ्या एका मी बीजे लावतो तिथल्या एका अनेस्थेटिस्ट मित्राची एंगेजमेंट पण झाली आमची इथे. अच्छा हा 120 सिटिंग बऱ्यापैकी एक छोटा सेलिब्रेशन चांगलं होऊ शकतं Exactly. बर्थडे पार्टी वगैरे. Yes. आणि आपल्याकडे काय कुझिन काय काय आपल्याकडे इंडियन आहे, चायनीज आहे, कॉन्टिनेंटल आहे, ओके पुन्हा तंदूर सेक्शन पण आहे. ओके आमचा फोकस ना इंडियन आणि इंडियन मध्ये महाराष्ट्रीयन फूड वरती जास्त आहे. आणि पण इंडियन मध्ये काय काय इंडियन मध्ये मटण नॉर्थ भाकरी- इंडियन आहे आणि महाराष्ट्रीयन सगळं आहे. मटण भाकरी आहे. आहे सगळं मटण भाकरी. ऍक्च्युली आपले नगर साईड आहे हा. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती त्याच्यामुळे काळा रस्सा जो नगरचा हा. फेमस आहे ती आमची स्पेशालिटी आहे. मग आज काय देणार आज 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 बऱ्याच गोष्टी आहेत सर. तुम्हाला surprise आहे तुमच्यासाठी. अरे वा सर मला ना तुम्हाला एक विचारायचं असं होतं की मी तुम्हाला फॉलो करते इन्स्टावर वगैरे. आय एम शुअर की तुम्ही ऍक्टर आहात पण त्या बरोबरीनेच तुम्ही एक खूप भारी कुक आहात असं. हा मला बारीक कुक मी आहे की नाही मला माहित नाही पण मला आय लव्ह कुकिंग मला आवडतं आणि बरेचसे माझे मित्र आहेत ज्यांना आवडतं माझ्या हातचं म्हणजे मी काही बनवलं विजू मानेला फोन करतो तो आवडीने खातो अरे वा. आणि मला आवडतं कुकिंग फार आवडतं. आणि बरेच आता मी माझ्या घरी बरेच मित्रांना वगैरे कधी येतात मित्र मी अपघात असते घालून त्यामुळे मित्र काही आले मला स्वतः कुकिंग वगैरे करून मस्त चिकन मटन एनिथिंग. तर तुम्हाला पोर्टिकोला म्हणजे तुम्ही फोन केलात आम्हाला Yeah. पोर्टिकोला यावंसं म्हणजे तुम्ही आधी आलात का इथे? खूप आधी आलो होतो मी काही आय थिंक 3-4 एक नाही जास्तच लॉकडाऊनच्या आधी हा. तेव्हा हा म्हटलं जाऊया म्हटलं आज जरा पुण्यातली दुपार छान आहे
म्हटलं एन्जॉय कुठे करूया. जाऊया. मग माझ्या मित्राला फोन केला, म्हटलं चल जाऊया जरा पोर्टिको. आणि तुमचा फोन आला म्हणून म्हणलं आम्ही आणि घाईघाईमध्ये आमच्या ऑनलाईन सर्च cameraman केला ला आहे बोलवलं. का, आणि मला ते मिळालं पोर्टिको. Yes. त्याचा कॉल इथे कॉल केला मी. Yes. हे आम्हाला एकदमच प्लेझंट सरप्राईज होतं आणि एक्सपेक्टेड होतं. आणि तुमच्या सगळ्या सिरीज वगैरे आम्ही इतक्या थँक्यू. स्ट्रगलर सालाचे तर आम्ही फॅन आहोत एकदम. स्ट्रगलर झाला. आता आम्ही सिनेमा करतो त्यावर. अच्छा बरं. मी, कुशल आणि बाबा, आम्ही तिघा आहोत लीड. दिग्दर्शक ऑफकोर्स विजू माने, प्रोड्युसर पण तोच आहे. आणि खूप सरप्राईजेस आहेत त्या सिनेमात. Great. सो प्रत्येक 10-10 मिनिटाला एक सरप्राईज आहे. वाव. सो विल एन्जॉय. आणि सिनेमाचं नाव आहे मामाच्या गोव्याला जाऊया. अरे भारी. कम्प्लीट फ्रेंडशिप वरची फिल्म आहे. अरे ग्रेट. पण ती भट्टी जमली आहे. हा. म्हणजे सहज स्ट्रगलर जमली. सालाची. आणि असं इतकं ते असं फ्लुएंट वाटतं, म्हणजे असं काही Easy कुठे वाटतं असं. शूट करताय असं वगैरे वाटतच नाही. हा, म्हणजे आम्ही जेव्हा पहिला एपिसोड केला होता ना, सॉरी तुमच्या पोर्टिको बद्दल बोलतो मी, माझं सांगतो. नाही सर बोला ना. पहिला एपिसोड शूट केला होता ना स्ट्रगलर सालचा. अर्थात ते तुम्हाला माहिती आहे त्याचं युनिव्हर्सल किंवा त्याचा काय मेन सेलिबल का आहे तेवढं ते, कारण ते प्रत्येकाला भिडणार आहे आपलं वाटतं. त्यामुळे आम्ही सहज, मी विजू असं गप्पा मारत बसलो होतो, कुशल होतो, काहीतरी करूया यार. कारण काय आम्ही तिघही रिकाम टेकडे होतो. स्ट्रगलच्या भाषेत नाही बोलत, पण रिकाम टेकडे होतो आम्ही. आणि काय करूया चाललं होतं. तर अचानक असं काहीतरी गप्पा करूया का. मग विजू म्हटलं चल मी काहीतरी लिहितो. विजूने लिहिलं. मग आम्ही त्यात इम्प्रोवाइज करत म्हटलं टाकूया का शिवाय. म्हटलं यार पण आपलं इमेज, लोक आपल्याला शिवाय घालतील वगैरे वगैरे. त्याच्यात म्हटलं युट्यूबला टाकायचं आहे, तिथे कुठे सेन्सॉर वगैरे आहे. तेव्हा नव्हतं एवढं युट्यूबला. आम्ही केलं शूट आणि टाकलं. आणि त्याच्यानंतर आम्ही काही दिवस गायब होतो. बघितलं म्हणजे मजबूत शिवाय आपल्याला पडणार आहेत आपल्याला. आणि आम्ही 3-4 दिवसानंतर बघूया रे काय झालंय. जवळजवळ 1 मिलियन अबव व्ह्यूज झाले होते. 1100 सबस्क्रायबर होते. आज आमचे सबस्क्रायबर, आता मी एवढ्या दिवसात बघितलं नाही, पण आज जवळजवळ 5-6 लाखाच्या वर सबस्क्रायबर आहेत. ग्रेट. आणि हे तर आहेच. मी लोकांना, मला अवधूत गुप्तेचा फोन, अरे यार तुम्ही लोकांनी काय केलंय, काय टाकलंय. बघू आम्ही बघितलं. म्हटलं तू बघितलं. म्हटलं अरे बोलतो मी एकट्याने नाही, घरात आई बाबा मी माझी बायको पोरं आम्ही टीव्हीवर बघितलं एपिसोड. आम्ही त्याचा लास्ट एपिसोड लंडनला शूट केला होता. आणि मला अजून आठवतो तो किस्सा. आम्ही लाईव्ह आम्ही 12च्या नावाने केला होता. एक शो केला होता. आम्ही तिघं तिकडे केलो होतो. आणि आम्ही लाईव्ह स्टेज, पण आम्ही तेव्हा ठरवलं की नको इथे लाईव्ह शिव्या वगैरे नको, बरं नाही वाटणार. आम्ही नॉर्मल सुरू केलं स्क्रिप्ट. तर ते काका नक्की पुण्याचे असणार. तिकीट काढून आलेले होते सगळे. फॅमिलीज वगैरे आहेत, वयस्कर लोक. आपण लाईव्ह असेल तर आपण शिव्या नको किंवा सांग. तर काकांनी थांबवलं चालू शो. 1 मिनिट, शिव्या कुठे आहेत. अरे आम्ही थांबवलाच होतं नाही आमचा. शिव्या कुठे आहेत. नाही काका म्हटलं ते शिव्या आहे. अहो तिकीट कशाला काढलं आम्ही. आणि मग बायका पण ओरडायला लागल्या, हो म्हणजे काय आम्ही शिव्या ऐकायला. पहिलं आम्हाला असे कॉम्प्लिमेंट्स येतात ना की तुम्ही एकदा ती शिवी द्या ना. तुम्ही शिवी दिली की मजा येते ऐकायला. म्हटलं हे पहिल्यांदा कोणीतरी अशी एखादा शेर ऐकवा नाही, कविता ऐकवा, एक शिवी. म्हणजे शिवी दिल्यावर लोक चिडतात, शिवी काय देतो, आम्हाला खुश होतात. लोकांचं प्रेम आहे ते. मित्रांची किती डेप्थ वरती मैत्री आहे. तुम्ही तिथं आता मला खरं सांगा, आपण मित्र बसतो तेव्हा होतच ना. आज तुम्ही गायनेकोलॉजिस्ट आहात, ओके, कम्प्लीट वाईट सोफिस्टिकेटेड, त्याच्यावर कोणीच नसलं. डॉक्टर म्हणजे सर्व सभ्य. पण माझे मित्र आहेत डॉक्टर, हार्ट सर्जन आहेत, गायनेकोलॉजिस्ट आहेत, सगळे आहेत, गॅस्ट्रो सर्जन आहेत. आम्ही बसतो तेव्हा ते असंच चालू होतं. बोलू शकत नाही मी. बायकोने एक फोन उचलला माझा. ते म्हणजे अहो तुमच्या खूप घट्ट मित्राचा फोन दिसतोय. म्हटलं तुला कसं कळालं. शिवाय देऊन त्याची मजा आहे मुळात ना. मी शिव्यांना अजिबात आम्ही काय सपोर्ट करत नाही, परंतु तुम्ही इंटेन्शन काय ठेवता त्याच्यावर. बरोबर. त्यामुळे कोणाचा अनादर करायचं नाहीये. पण त्या शिवीतनं ते प्रेम असतं. हा म्हणजे येतं ना की काय रे गधड्या असं बोलल्यावर ते पोहोचत नाही ना. बोललं ना भिडतं. तसं ते काय. आणि मला असं वाटतं भाषेचा तो भाग आहे ना,
म्हणजे तुमचं एक्सप्रेस भाषा कशासाठी एक्सप्रेस करण्यासाठी आहे. आणि जर तुम्हाला जर काही गोष्टी त्याच फॉर्मॅटमध्ये एक्सप्रेस करता येत असतील त्या इंटेन्सिटीने, हो. तर इट शुड बी पार्ट ऑफ इट. ऍब्सोल्युटली. पण पोलिटिकला आणखीन कोण कोण येऊन गेले याच्या आधी? 100% आलेले असणार. पुण्यात तर खवय्ये आहेत तुमचे बरेचसे ऍक्टर मित्र. आता आम्ही सर शूट असं काही केलेलं नव्हतं. आज तुम्ही पहिल्यांदा आलात त्यावेळेला आम्हाला असं वाटलं येऊन गेलं असणारच कोणीतरी. की येत आहेत सर, येत आहेत लोक. आम्हाला जागाच तशी आहे ना, सेंटर आहे. हो, एक आणि बरंच तिथेच राहणार बालगंधर्वाच्या आहे. जवळ आहे. हो, त्यामुळे बरेच खूप तिथे walkable आपली आहे. रोड भांडारकर रोडला राहणारच मित्र आहेत. आम्ही शूट करायचा आधी कधी विचार केला नव्हता, पण तुम्ही म्हणजे आणि तुमच्या एवढा सेलिब्रिटी मोठा आमच्याकडे कदाचित तेवढे मोठे नव्हते आलेले कोणी. अच्छा. पण आज आम्ही विचार केला, तुमची परमिशन त्यासाठी फोनवर घेतली होती की शूट करू का. हो, म्हणजे काय? आणि मग त्याच्या पुढे आम्हाला तुम्ही शूट करणार, रील पण घेणार नाहीत. येस. आणि आणखी एक आम्हाला तुम्हाला तुमच्या एक प्रपोजल होतं proposal आमचं. होतं आमच्या अच्छा. तुमच्याकडे. म्हणजे आम्ही बसल्या बसल्या आत्ता विचार केला की नीलाक्षी मॅडम म्हणजे त्या तुमच्या फील्डशी रिलेटेड आहेत. त्यांच्या कॉलेज डेज मध्ये त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेपर्यंत फायनल जिंकलेल्या मी होत्या. आरचे होते कोल्हापूरला. अच्छा. आरजे कोल्हापूरला टोमॅटो FM ला होते. ओके. आणि इथे पण होत्या इथे ना? पण होते पुण्यात. पण अच्छा. त्याच्यानंतर आय स्विच द फील्ड आणि मग Okay. त्याच्यातनं वेळ मिळायचा. ओके. पण आमचं मगाशीच गोपाळ सरांबरोबर माझं कम्युनिकेशन झालं की बालगंधर्व आमच्यापासून अगदीच वॉकेबल आहे. हो. 40 हो, अगदी पासून बाजूलाच. एकदमच. तर व्हॉट वी आर थिंकिंग इज आम्ही आठवड्यातनं एखाद्या जे कुठलं नाटक असेल तर त्या नाटकातल्या जे बॅकस्टेजला लोक काम करतायत किंवा आर्टिस्ट आहेत तुमच्यासारखे, तर त्या सगळ्यांना जर आपण पोर्टिगो मध्ये जेवायला ऑफर केली अच्छा. तर जस्ट एक प्रपोजल होतं की व्हॉट यू थिंक, व्हॉट्स युअर बॅकस्टेज ऍक्टर. म्हणजे तुम्ही स्पॉन्सर्ड करणार. Yes. Yes. ते वन टाइम फूड जेव्हा तो प्रयोग असेल. Yes, sir. ओके. अरे सुपर, खरंच चांगलं आहे. नाही सर, काय होतं म्हणजे आता समजा आर्टिस्ट असतील त्यांना फेम असते बरोबर. आणि म्हणजे कोण सगळेजण त्यांना चला आमच्याकडे जेवायला बरोबर, तयार असतात. बरोबर. आम्हाला बॅकस्टेजच्या लोकांना आणायचं इथे खूप चांगलं आहे खरंच. आणि त्यांना खरंच. म्हणजे आम्ही टू बी ऑनेस्ट ना, मी पाहिलंय लॉकडाऊन मध्ये जास्त आम्ही लॉकडाऊनमध्ये पाहिलंय, किंवा मी अनुभवलंय, नाटक करत आम्ही असताना सगळं मी पाहिलंय. पाहिलंय की बॅकस्टेजला राबणारी खूप असतात आणि त्यांची खरी गरज असते. म्हणजे असं मी नाही की मला खरी पण गरजच खरंच नसते. सांगतो, म्हणजे आता ही माहित नाही, मी एकटा एवढं काही करू शकत नाही, पण मी बघतो ना शूटिंगला, आम्ही ऍक्टर लोक बसतो तेव्हा आमचं टिफिन्स लागतात आणि त्यांचे वेगळे लागतात. आणि पण ते बिचारे जेवतात, त्यांचं वाईट नसतं, चांगलंच असतं जेवण. पण त्यांना जे जेवण आम्ही ऍक्टर म्हटलं ना, आम्ही फरमाईश करू शकतो, यार हे नको रे, आज ती भाजी मागव ना, आज जर थोडं तंदुरी मागव ना. त्यांना ते फरमाईश नाही करू शकत. त्यांना जे डबे येतात तेच खायला लागतं. म्हणजे खरंच खूप चांगली कल्पना आहे. प्लीज करा हे, Yes. प्लीज करा. नाटक तुम्हीच निवडा, तुम्हाला कुठल्या नाटकाला जायचंय. माझ्याकडून काही मदत, काही बोलायचं कोणाशी तर मी बोलू शकतो. येस सर. मला कधीही कॉल करा की बाबा या नाटकातला आम्हाला संपर्क साधायचा, आम्हाला असं करायचं, मी ऑलरेडी सांगायला सुरुवात करेन. नक्कीच, बेस्ट नक्कीच. बेस्ट. मी पुण्यात असेल तर मी किंवा मी नंबर देईन, तुम्ही त्यांच्याशी बोलून त्यांना भेटू शकता. येस सर. खूप चांगलं आणि त्यांना प्लीज सर करा. तिथे जर म्हणजे तिथे फूड हवा असेल तर आम्ही तिथे नेऊन देणार. त्यांना जर इथे येऊन जेवायचं शो असेल नंतर तरी जेवायचं आम्ही- असेल नाही, मी तर तुला आमचं restaurant तिकडे रात्री द्या, open कारण काय असतं. ना, प्रयोग संपल्यानंतर ना त्यांना कामं असतात. Yes. सेट काढणं, सगळं गोळा करणं, टेम्पो भरणं. Correct. त्यामुळे त्यावेळेत ऍक्टर येऊ शकतात. ऍक्टर लोक काम झालं, मेकअप काढलं की ते फ्री होतात. पण सर्वात आधी वर्कर्स येतात. येस. स्टेज बॅकस्टेजचे सर्वात आधी येतात. Correct. आणि 4च्या प्रयोगाला ते दुपारी 12 वाजता आलेले असतात, हो. 12:30 सगळ्यात शेवटी Setup जातात. करा. आणि सर्वात शेवटी ते जातात. त्यामुळे वी लाईक टू प्रोव्हाइड देम फूड सर. या प्लीज डू दॅट, प्लीज डू दॅट. मला सांगा मला काय करता येईल. येस सर. Definitely. तुम्ही आम्हाला फक्त चॅनल ओपन करून द्या. येस येस येस. मी स्वतः हे करतो. आम्ही म्हणतो ना, आपण मिळून करू. येस सर. भारी भारी आपण होईल. आपण असं करूया की Collaboration मध्ये आपण जाऊ. आपण कोलॅबोरेशन आपण ठरवलं, आपण करूया. येस चालेल. सर. मी हे सांगतो की आवडेल. आम्ही सुरू केलंय. येस. आणि Most मी welcome. माझ्या या फ्रेंड्स बरोबर मी सुरू केलेलं आहे. नक्कीच आवडेल आम्हाला. सुपर बेस्ट आहे. आपण अनाऊन्सच करूया आजच. चालेल चालेल, सर. नक्कीच. प्रॉपर आपण काहीतरी बनवूया, एक प्रॉपर क्लिप ती शूट करून मी माझ्या पोर्टलला माझ्या पोस्ट करतो मी. येस सर. भारी. Yes. Thank you, Yes. sir. आणि आपण हे मीडिया आउट पण करू. तुम्ही पण पुण्यातलं कोणी असेल तर सांगा, मी बोलतो. येस सर. चालेल. आपण प्रॉपर करू ते, Yes, पोचू दे लोकांपर्यंत. म्हणजे आपण ते नंबरही देऊ की आम्हाला संपर्क साधा किंवा तुमचा नंबर आम्हाला द्या, आम्हाला डीएम करा, आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. नक्कीच. येस सर. आपला हेतू क्लिअर करूया त्या
ह्याच्यात Exactly. काय करायचंय मी यात तुम्हाला बऱ्याच वेळेला काय होतं सगळेजण आता काही चुकीचं नाहीये पण तुमचा जो येतो की तुम्ही त्या फील्ड मधले आहात आणि तुम्हाला एक वेगळं काय कनेक्शन आहे तुमचं सो त्याकरता एक तुमची जबाबदारी किंवा एक कर्तव्य म्हणून तुम्हाला ते करायचंय इट्स रिअली नाईस. येस सर. आणि सर काहीतरी आम्हाला माझा सगळ्यांचाच आमचा प्रिन्सिपल रादर असा आहे तुम्ही ना समाजाला काहीतरी दिल्याशिवाय परत मिळत नाही ऑब्व्हियसली द्यावंच लागतं. आणि कणभर दिलं ना की मनभर मिळतं. वा सो आणि आम्ही काही यावं अशी अपेक्षा म्हणून नाही करत आहे जेन्युनली असं वाटतं की ते जे बॅकस्टेज ऍक्टर्स आहेत बॅकस्टेज आहेत जे सांभाळतात लोक त्यांचं एखादं नाटक उभं राहण्यामध्ये त्यांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते खूप जास्त असतं म्हणजे आणि ज्याला कधी अप्रिशिएशन मिळत नाही. जे सगळा जो काही फेम आहे किंवा जो सगळा बाकीचे जे काही पर्क्स आहेत नाटकातले ते ऍक्टर्स प्रोड्युसर डायरेक्टर्स यांना मिळतात. सो वी लाईक टू सर्व देम आणि Please. कलेची सेवा म्हणून सर्वात जास्त मेहनत त्यांना आणि सर्वात कमी पैसे त्यांना मिळतील. एक्झॅक्टली एक्झॅक्टली सर्वात जास्त मेहनत त्यांची आहे. मी शूटिंगला सुद्धा आम्ही जे बघतो ना त्या लाईट्स उचलून नेणं उन्हात आम्ही एक शॉट दिला की शर्ट काढून तिथे एसी जवळ बसतोय किंवा छत्री घेऊन बॉय येतोय ज्यूस लिंबू सरबत पिणार का ते तिथे त्या लाईटवर उभे असतात येस त्या घामात. सो आय थिंक करेक्ट आहे हे. मी बऱ्याच वेळेला आता कसं नॉर्मली काही ठिकाणी कार्यक्रम असतो तेव्हा आपण जातो ठीक आहे पण नॉर्मली मी असं कधी गेलो कुठल्या हॉटेलला ना आणि जर बऱ्याच वेळेला ओळखलं तर ते बिल घेत नाही तेव्हा मी सांगतो त्यांना म्हटलं बिल द्या बरं डिस्काउंट द्या मला पण मला बिल द्या. पैसे घ्यायचे नसेल तर माझ्यासाठी एक काम करा कधीच तुमच्या दारात जर कोण आलं ज्याच्याकडे पैसे नाहीयेत तर माझ्यातर्फे त्याला जेवायला द्या पण माझ्याकडे आहेत डिस्काउंट द्या नका वॉट एव्हर पण माझं बिल घ्या पण अशा व्यक्तीला द्या ज्याच्याकडे पैसे नाहीत तर माझ्यातर्फे द्या. ग्रेट. पण हे फार गरजेचं आहे काहीतरी कुठल्या तरी प्रमाणात जेवढं आपल्याला झेपेल जमेल तेवढं तर करावं. येस सर. आणि म्हणजे जी लोक हे असे काम करतात ते कलेची सेवाच आहे देश सेवा आहे कलेची सेवा आहे. त्या लोकांना अप्रिसिएशन जर मिळालं आपण कोणासाठी करतोय हे बरोबर. तर रसिकांसाठी करतायत तर रसिक आपल्याला अप्रिशिएट करतायत ही जर हा जर मेसेज त्यांच्यापर्यंत गेला तर ते त्यांचं काम आणखी चांगल्या पद्धतीने करतील. आता बरोबर. आपले सोल्जर्स आहेत समजा सीमेवरती मी ही सीमा डिफेंड करतोय टेम्परेचर 45 डिग्री 50 डिग्रीला जात आहे किंवा -50 डिग्रीला पण जाणाऱ्या जागेवर बरोबर. सोल्जर डिपेंड करतायत. मी कोणासाठी करतोय हे घरापासून लांब इतक्या त्यांना जर ते अप्रिसिएशन जर तिथे आपण गेलं की बाबा आम्ही तुमच्यासाठी ज्यांच्यासाठी तुम्ही करताय ते तुमचा रिस्पेक्ट करतायत तुमचा आदर करतायत ते काहीतरी रिफ्लेक्ट झालं पाहिजे. ऍब्सोल्युटली. आणि मी माझं एक छोटं हॉस्पिटल होतं आधी सिंहगड पायथ्याच्या तिथे अच्छा सुरुवातीला प्रॅक्टिसच्या सुरुवातीला तिथे ना बीएसएफचे लोक यायचे बीएसएफचा एक कॅम्प आहे वरती 500 माझ्याकडे एक सोल्जर आला तर त्याला मी बीपी घेताना पाहिलं ते आम्ही त्यांना फ्री ट्रीटमेंट द्यायचो तिथे की तुम्ही नेशनला सर्व्ह करताय आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आम्ही तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं सर्व्ह करू. इथे जखम होती त्याची बीपी घेताना मला ती दिसली नाही वाकडी तिकडी जखम होती. मी त्याला विचारलं हे काय झालं इथे ते गोली लगाता साहेब म्हटलं अशी असते का गोळीची जखम मग त्यांनी दाखवलं इथे 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 6 गोळ्या लागल्या होत्या आणि मी इथलं कसं काय झालं होतं आणि तुम्ही 6 गोळ्या लागून जगलात म्हणजे सनी देओलच्या नंतर मी ऐकलं नव्हतं रिअली दॅट फेलो वॉज डिक्लेअर डेड आणि त्याला नंतर एका डॉक्टरने येऊन पाहिलं पल्स आहे एअरलिफ्ट केलं आणि मग तो जगला. मी म्हटलं काय झालं होतं मला तुम्ही सांगा एकदा तर तो म्हणे वैली में ये सब हम और एक गांव में ऐसे हमको न्यूज मिला था टिप मिला था टेररिस्ट तर रात्री त्यांनी ते गावाला कॉर्डन केलं आणि त्याच्यात ते जाऊन पाहत होते अच्छा की प्रत्येक घरात जाऊन सर्च करत होते अंधारा लाईट नव्हता आणि ते जसे एका घरात शिरले 4 जण शिरले ते दरवाजा उघडून तर ब्रश फायर आला पूर्ण. ओके. तर पुढे त्यांचा ऑफिसर होता तो जागेवर गेला याचा बडी होता त्याच्या डोक्यात गोळी लागली तो गेला याला 6 गोळ्या लागल्या मागचा जो होता सगळ्यात शेवटचा त्याने डक करून फक्त ते मजल फ्लॅश दिसतात ते तिकडे फक्त फायर करून त्याने त्याला मारला आणि पुढचे दोघं तर ते इमिडिएट डेथ झाले. मागचा जो होता तो याला 6 गोळ्या लागलेल्या होत्या हा सर्वाइव्ह झाला. म्हणलं मी विचारलं त्यांना की तुमच्याकडे म्हणजे बुलेट प्रूफ जैकेट किंवा हेलमेट वगैरह काही नव्हतं का. मैं सर उस टाइम पे नहीं था कुछ भी
So मग मी सर्च केलं जरा, म्हणजे यांच्या डिमांड्स ज्या आहेत आर्मीच्या, तर बेसिक डिमांड फुलफिल होत नव्हत्या. मग आपल्याला काय करता येईल? मग मी माझ्या बाजूने मी ठरवलं की दरवर्षी आपण एका सोल्जरला एक बुलेट प्रूफ जॅकेट, एक बुलेट प्रूफ हेल्मेट, असॉल्ट रायफल आणि नाईट व्हिजन गॉगल घ्यायला जितके पैसे लागतात तेवढे नॅशनल डिफेन्स फंडाला देऊन टाकायचे. ते काय करायचं ते करतील ते पुढे. आणि मी असंच एक माझ्या मित्राबरोबर बसलो होतो, आम्ही याला सर्जरी झाल्यावरती चहा पीत बसलो होतो. तर त्यांना सांगितलं मी असं करतोय. तर ते म्हणे मला तू त्याचं हे दे, लिंक दे, मी त्याच्यावरती टाकतो म्हणे पैसे, मी पण टाकणार म्हणे. मग मला जाणवलं ते की अरे हे इन्स्पायरिंग होऊ शकतं. मला काय सांगायची गरज नव्हती लोक, आपण सुरू केलं की ते हळूहळू येतात. मग मी एक व्हॉट्सअप मेसेज तयार केला आणि तो पाठवला मी, की त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स टाकले होते. ही गोष्ट सगळी टाकली होती. बरोबर. मी टाकले 1-2 ग्रुपवरती. मला त्याच्यानंतर पुढचा महिनाभर 1000 फोन आले होते, आम्हाला डोनेट करायचंय आणि आम्हाला तुम्ही प्लीज तो चॅनल सांगा. करतात. आणि म्हणजे मग मी तर 19 पासून मी करतोच आहे ते. पण मग मला माझ्या सोल्जर मित्रांचे पण फोन आले. आम्हाला खूप भारी वाटलं म्हणे, आम्ही ड्युटी करतोय ते, फॅमिली पासून लांब राहतो, हा सॅक्रिफाईस आहे म्हणे, पण आम्हाला असं वाटायचं ना तो कोणी रिकॉग्नाइज नाही करत आहे. ती सॅलरी घेऊन पगारी नोकऱ्या सगळे करतात, कोणी फॅमिली नाही सोडत त्यासाठी, कोणी मरायला तयार नाही होत त्यासाठी. नोकरीसाठी मरायला तयार होणारा माणूस कोण आहे? कोणीच नाही. सो मग त्यांना ते इतकं छान वाटलं, अप्रिशिएटेड झालं ते, की आपण ज्यांच्यासाठी करतोय ना मागचे ते, की त्यांनी ते आपल्याविषयी आदर बाळगतायत, आपल्याविषयी रिस्पेक्ट बाळगतायत आणि आपल्या प्रोटेक्शनसाठी काहीतरी डोनेट करतात, आपला विचार करतायत. सो मग मला ते somebody is thinking about us. आणि ते आहेत तिथे म्हणून आपण सेफ आहोत. Absolutely. खरंच आहे. सो मग मी हा विचार आमचा असा आला होता की जसं ते लोक तिथे देशाची सेवा करतात तसं ही लोक कलेची सेवा करतात. हो. आणि तो एक सेन्स ऑफ निग्लेक्ट यांच्यातही कदाचित असेल की ती फेम, ते पैसा तो आपल्यापर्यंत नाहीये. बघतो ना किती व्हिडिओ होते, काय टेम्परेचर मध्ये असतात तिथे, खूप भयानक असतं. आणि त्या टेम्परेचर मध्ये कंटिन्यू जागा राहून ड्युटी करायची. मी सियाचीनला आता मी कॅन्टॉन्मेंट टेम्परेचर झालं तर काय गरमी. नाही, मी कॅन्टॉन्मेंटला मी मेडिकल ऑफिसर म्हणून सुरुवातीला काम केलं होतं, नंतर कन्सल्टंट म्हणून काम केलं. तर तिथे FMCचे लोक, आमचा अल्टरनेट डे कॉल असायचा. अच्छा. तर तिथे FMCचे पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स यायचे. आमच्या विषयावरती गायनॅकॉलॉजीचं डिस्कशन व्हायचंय, त्यांना काही गोष्टी मी शिकवायचो मी. तर त्यातील एक तो पॅराएसएफ मधला होता पोर्टलँड, त्याने सियाचीनच्या सगळ्या पोस्टिंग त्याच्या झालेल्या होत्या. तर म्हणजे सियाचीन मध्ये अशी एक स्टेज येते की म्हणजे तुम्ही -55 -60 डिग्री टेम्परेचर असतं, श्वास घेता येत, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आता श्वास आपल्याला मिळत नाही. चांगली गोष्ट आहे. व्हेरी नाईस. काहीतरी कर, मी मगाशी म्हणतो ना, जेवढं झेपेल जेवढं जमेल तेवढं करत राहा. येस सर. तुम्ही एवढंच करूया, तसं करूया, आता जेवढं करताय तेवढं करत राहू. माझ्या कॅपॅसिटीत मला काय करता येतं तेवढं नक्कीच चांगली आहे तुम्ही केलंय, फक्त आपण त्याच्यावर थोडंसं वर्क करूया. कसं करता येईल है ना. म्हणजे आता ते काय असं तुम्ही एकाच नाटकाला देत, अशी पण काही लोक असतात, अरे एकाच नाटकाला देते, मग यात असं नाहीये, ते आपण ती प्रॉपर प्लॅन करूया. येस सर. येस सर. विल डू लाईक दॅट समथिंग काहीतरी. नक्कीच. आता मग हे तुमचं टायमिंग काय हॉटेलचं? आमचं दुपारी 12ला सुरू होतं, 12 ते रात्री 12-1 पर्यंत. फूड फुल डे? येस, फुल डे असतं. असं दुपारी कधी पण नंतर जेवण मिळणार नाही? नाही आम्ही नगरचे या सांगलीचे आहेत, पुण्यातले नाही होत आम्ही. 1 ते 4 राहील. 1 ते 4. कालच माझ्या एका मैत्रिणीला मी फोन केला, 4-4:30 झाले ते. काय रे एवढा, आत्ता जस्ट मी डुलकी लागली, झोपायला चालले, तुझा फोन आला. म्हटलं अगं तू पुणेकरच, 1 ते 4, 4:30 झाले. बरं झालं. आम्ही आता मध्ये डेक्कनला होतो, तुम्ही कोणी पुणेकर असेल तर सॉरी, पण मी डेक्कनला होतो आणि तुम्ही तर कोथरूडला राहतो. तो कोथरूड सिटी प्राईड किती अंतर असेल?
साधारण किती अंतर असेल? डेक्कन डेक्कन जिमखानाला होतो 3 किलोमीटर फार 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 स्कूटरवरून जर स्कूटीवरून आला तर किती? 10 मिनिट दुपारच्या वेळेला 10 मिनिट दुपारी. मी फोन केला त्याला, डायरेक्ट कुठे आहेस? अरे घरी अरे. काय रे? डायरेक्ट मी पुण्यात आलो. काय बोलतो पुण्यात आला? कधी किती दिवस आहेस? म्हटलं आजचं झालं. तू कुठे आहेस? मी घरी अरे. ये ना पटकन. कुठे कुठे आहेस तू? डेक्कन. अरे एवढ्या लांब नको यार. सिटी राईड कोसरून डेक्कन एवढ्या लांब बोलला तो. आणि आता नको मी येतो ना 4-5 नंतर येतो ना. काही एक्साइटमेंट नाही. मित्र एवढ्या दिवसांनी आलाय, त्यांनी फोन केलाय, भेटला काही नाही. आधी दाखवली एक्साइटमेंट. अरे काय बोलतो कधी आला? किती दिवस आहे? आता येतो. अरे आता नको यार खूप उशीर एवढा लांब कुठे. एक त्यांची पुणेकरांची वेगळी लिगसी आहे. पण आता गप्पा खूप झाल्या सर, तुम्ही काय घेणार सांगा सर. हा तुम्ही सांगा आता, तुम्ही ठरवलं काय. तुम्ही आधी त्याआधी आमच्या किचन अरे चला 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 ती बघूया ना. हे चांगलं आहे. वा वा. स्वच्छ किचन. अरे अच्छा, गॅस कपातीची झळ इथेही पोहोचलेली आहे. पण आम्हाला सांगू का? हो ते हा. पण हे खरं बरं झालं. बऱ्याच वेळेला कुठल्या तरी याच्यावर पाहिलं होतं ना की अरे यार हॉटेलचा कंटाळा आला रे, थोडं चुलीवरचं मिळालं पाहिजे. आता घ्या चुलीवरचं जेवण. रोज चुलीवरचं. पण याने टेस्ट इतकी इम्प्रूव्ह झाली आहे. पण तुम्हाला सांगू ना, मला असं वाटतं की बरं भाव आहे इन्फिनिटी यू कॅन सी. पुन्हा आपण तिकडेच जातो. वी आर गोइंग टू रूट्स अगेन. सध्या आपल्याकडे काळा मसाला बोलतोय चिकन मध्ये. अच्छा हा त्यांना दाखवा काय बनवतात. वा वा वा. काळा रस्सा टेम्प्ट चालू आहे. कमाल. थोडासा रस्सा टेस्ट करायला देऊ का? हो चालेल ना. टेस्ट करणं मेन क्लीननेस फार महत्वाचा आहे. नाही तसं आम्ही इतकं बनवतो जसं आपल्या घरी बनवतो. लोणी काढून दही लावून लोणी काढून 11 लिटर दूध रोज घेतो आपण. अच्छा त्याचं दही बनवतो. दही मॅरिनेशन वगैरे सगळ्या गोष्टींना वापरतो. आणि ते चहाची वरती जी काय हे असतं, काय दूधचं जे दही असतं त्याच्यापासून तूप बनवतो. आणि त्याच्यामुळे जो फ्लेवर असतो आमच्या प्रत्येक फूडला अप्रिशिएट होतं ते. साधी दाल खिचडी साधी दाल खिचडी असते. दाल खिचडीला सुद्धा या तुपामुळे इतका फ्लेवर येतो. घरच्या तुपाची मजाच वेगळी. आम्ही आता आणि लोकांना सांगता का तुम्ही? सांगतोय ना जास्त कळलं पाहिजे लोकांना. काय नाही टेस्ट करतो मी कसं होता. गरम असेल वाटीने पिणाऱ्यात मजा असते रस्ता. बराबर है, मेरे लिए बराबर है. कोई अगर ज्यादा खाता होगा तो उसको अलग से देना, बोलो डालना, उसमें मत डालो. दे दो थोड़ा और. किती पावती आहे आता ते. समझे त्याला बघून होते का त्यांना ते द्या मामा. मामा और भी दो और दो. पीस घेणार का करतात? नाही पीस नको, पीस देऊ. वाव, एक नंबर. काळा वा वा, एक नंबर. त्याच्यात भाकरीत चुरून खायला मजा येईल. एक नंबर.
वा पोर्टिकोला या रस्ता वाढायला कमाल आहे. नाही अजून अच्छा तंदूर भट्टी भेट तंदूर किती एवढी जागा आहे टोटल खाली सर एक 1800 स्क्वेअर फीट पर्यंत आहे. 2800. आमचं क्वांटिटी फूड पण वा रश्याने टेम्प्ट केलं जेवायला असं घी असतं. वा साजूक तूप. मी पण घरी आई तूप बनवते ते मी तुपाचं ठेवते ना येस. एकदा एक आपण गावठी पण करतो का गावठी कोंबड्याची गावठी कोंबडी पण बाय ऑर्डर बाय ऑर्डर. तंदूर पण आहे. वा वी आर हॅपी की आम्हाला त्याची जो फ्लेवर टेस्ट मिळते बेटर आहे. काय बनवतोस काय ते तुझं स्पेशल बनव काय तुझं फेवरेट काय काय नाव त्याचं स्पायसी आणि पाहिजे कुठे फार नाही आता त्याला इथून पुढे आपण संतोष स्पेशल. स्पेशल असं नाव घेऊया. स्पायसी संतोष हॉट संतोष हा हॉट संतोष भारी बनवतो तो. हा Just try it. बनव ना मला तू मला बनवून दे काय फक्त मला त्याच्यात ना शुगर नको Flavor is पिंक कलरचं म्हणजे हे रेडी टू ड्रिंक वाव त्या काळ्या रश्श्यानंतर गुलाबी रस्सा वाव हे टेस्ट कर पुणेरी झटका थँक्यू. सॉलिड आहे की ना हे दिस कॉकटेल स्पाइस पुणेरी सार स्पाइस पुणेरी सार असं याचं नाव आहे पण आता याचं नाव बदलून काहीतरी वेगळं ठेवणार आहे माहित नाही तुम्ही आल्यावर विचारा काय नाव आहे याचं स्काय स्काय कोट स्काय वरती स्कायकडे स्काय कोट रूफटॉप कॅफे टेरेस टॉप फ्लोर. ओ तुमची ते वेब सिरीजचं नाव विसरलो मी. त्याच्यामध्ये बाबा चव्हाण आणि तुमचं बाबा तुमचा इन्स्पेक्टरचा रोल होता. एकटी बेगम काय भारी आहे ते. मस्त मी पूर्ण पाहिली मी कधी फार म्हणजे स्क्रीन आता एमएक्स ला धारावी बँक पण आहे धारावी बँक अरे खूप छान गेलंय हो ना हा इन्स्पायर्ड बाय रिअल स्टोरीज आहे फार छान आहे मस्त गेलंय बॉटनिकल थीम आहे सर. हा म्हणजे दिवसावर इथे यायला काही प्रॉब्लेम नाही आहे नाही येऊ शकता सर. खूप छान गेलंय स्क्रीन असते तर चालू आमची. अच्छा म्युझिक आणि याच्यात IPL सुरू आहे. मॅच
मॅथ्ससाठी तर उत्तम जागा आहे. नक्कीच. आणि पलीकडच्या साईडलाही आहे. खूप छान गेलाय, खूपच छान. इकडे कोणाला थोडं कोबी, हो, कोकणावरचे ढाबा स्टाईल. लोक छान बघतात. नाही आणि वर काय? वर एक रूम आहे. अच्छा, चेंज वगैरे करायचं अच्छा, असेल अच्छा. समजा बरोबर. कोणाला पार्टीमध्ये वगैरे काय. मस्त आहे, खूप छान केलंय. इथे आमची अजून होममेकर लिफ्ट आहे. अच्छा अच्छा, हे लिफ्ट ते केले का? अच्छा, इथे हा बरोबर. तिकडे फूड ठेवतात ते खाली food आणि ठेवतात, press वर केलं येतं. की वर येतं. वरती आम्ही किचन वेगळं नाही ठेवलेलं. नाही, काही गरजही नाही. यांना लहानपणापासून रेस्टॉरंट इंडस्ट्रीतच जायचं. या चाकोऱ्या असतात ना, बरोबर. आई वडिलांनी घालून दिलेल्या आणि टॉपर होते ते थ्रू आउट. त्याच्यामुळे अच्छा. ते, इकडे कुठे घुसतोस वगैरे बेस्ट आहे. पॅशन. हे दोघं एका शाळेत होते बरं का. अच्छा, आम्ही सांगलीच येतो. ओके. आणि त्याच्यामुळे मग पहिला दुसरा नंबर वाले होते. हो का? वा. ते आता बोर्डात वगैरे आलेले आहेत. तुम्ही पण बोर्डात आले होते का? पार्टनरशिप कंटिन्यू केली. गुड वाईब्स, मजा आली. आता जेवण, वेटिंग फॉर फूड. Yes, सांगितलं. आम्हाला तुमचा फोन आल्यावर आमची पोट भरली की हा येत आहेत. आम्हाला ते बिग फॅन मुवमेंट झालं. मी असं शोधक वृत्ती आहे माझी. मी बऱ्याच ठिकाणी, पण मोस्टली मी ना असं ते घरगुती ज्या खानावळी असतात ना, सांगली तुम्हाला माहित असणार, दत्तभुवन. अरे नेल्यातलं. मी कधी कधी नुसतं जेवायला जातो. कधी कधी नुसतं जेवायला जातो मी गाडी काढून. जेवतो तिथे, आतमध्ये एक रूम आहे, ती पत्र्याची खाट आहे तिकडे, तिथे जेवतो, तिथे झोपतो 2 तास आणि मग निघतो परत. एकदम कमाल जेवण. आणि जेवल्यानंतर तुम्हाला जेवलो की नाही असं अर्ध्या तासाने वाटतं जेवलो का नाही. मस्त मस्त एकदम. मेनू एकदम लिमिटेड. हो, अगदी अगदी. व्हेज मध्ये तो अख्खा मसूर आणि आता ते शेवभाजी वगैरे काहीतरी देतात ते. पण आणि मटण आधी खोळा रस्सा, हो. लिंबू बिळून, आणि ती भाकरी जी काय फुललेली ताटात येते ना, आणि गरम 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 मटण. पण चांगलं असतं. मी फोन करूनच जातो तिकडे. एक ते, त्याच्यानंतर कोल्हापुरात गुडीज, तेही छान. तिथे नळे देहाती माझ्या मित्राचंच आहे, अमर बागी, माझा एकदम खास मित्र. शिवाय पुण्यात पण आहे ना आता चालू. हो, चालू. चालू केलं त्यांनी. देहाती मला वाटतं हे प्रभात रोडलाच आहे. प्रभात रोडला नाही, हा प्रभात रोड, प्रभात रोडला. प्रभात रोडला कॉर्नरलाच आहे देहाती. बरोबर पोलीस चौकीच्या ते. हो, त्याचे बरेच चेन्स आहेत. तंदूर म्हणून आहे त्याचं, सर्वात आधी तंदूर. अच्छा. हे याचं इंडस्ट्रीचं एकदा छोटे छोटे मायनर डिटेल कळाले ना, हो. ते रेप्लिकेबल तुम्ही करू शकता. पण तुम्हाला हे असं बाहेरच्या माणसाला हे ग्रँजर खूप मोठं वाटतं, पण आतमध्ये जी काय म्हणजे आम्हाला खरं जर मी माझी बाजू घेऊन सांगतो, ऍक्टरचे बऱ्याच लोकांना ऍक्टर दिसले गाडे किंवा हे असं ऐशोआराम, पण आमच्यावर शूटिंग करायला आहे आता उन्हात. म्हणजे सगळेच आम्ही नुसते ऍक्टरच नाही, जेवढे सगळे युनिटच. आता आम्ही गोव्याला शूट करतो कोकणात, काय गरमी होती. मला पूर्ण एक तर तो माझं जे कॉस्ट्युम होतं ना, ते ट्रान्सपरंट शर्ट आहे तो माझा. त्याने तो ना कापड जे असं ते रखरखीत होतं, पूर्ण पाठ सोडून गेली तुम्ही घामाने, आणि त्याचे ते रिॲक्शन झाले होते. त्यात त्यांनी शूट करत होतो. हा, ते म्हणून आम्ही खरा मेहनतीचा घामाचा पैसा आमचा. कामाचा पैसा. हे आणि तुम्हाला मेंटेन ठेवायला स्वतःला सुद्धा केवढे कष्ट घ्यायला लागतात. काय
फिजिकली फिटनेस सगळंच जातं. ते टाइम झालं परत येऊन ते डिटेन करणं, हे मेंटेन ठेवणं. आता हे असं Food वरती एवढं पण- काळे तांबडे रस्ते बघायचे, असे फक्त डोळ्यांनी बघायचे, एवढेच करायचे. नाही पण मी एवढं डाएट बीट काय करत नाही, मी व्यवस्थित जेवतो. काल एक्सरसाइज तेवढा करायला लागत असतो. हा त्याच्यावर माझं प्रचंड जीव, म्हणजे मी ऍक्टर आहे म्हणून नाही, मुळातच मला आवड आहे हा. जिमची पहिल्यापासूनच. म्हणजे फार पूर्वी माझी गर्लफ्रेंड होती, तर ती क्लासला जायची. सर चालू आहे बरं काय? हा मग काय ते. ती क्लासला जायची आत, मग तिचं 2-3 तास लेट माझा आधी सुटायचं, मग मला 2 तास थांबायला लागायचं तिची वाट बघत. मग मी जिम मध्ये, त्याच्या क्लासच्या बाजूलाच एक जिम होती, तर त्यामुळे मला जिमची आवड लागली. 2-2 अडीच तास जिम करायचो. मला बोलायचं, "अरे, एवढ्या वेळ जिम करतो, पण त्यांना काय माहिती, मी वाट बघतो." So, तिथून सुरू झालं ते जिम. आणि बाकी काय, अल्ला मेहरबान गदा पहलवान तसं आहे. अरे नाही. आई वडिलांची आणि आणखी एक गोष्ट मला जी म्हणजे ऍक्टरच्या बद्दल जाणवते ना, यू रिअली नीड टू बी गुड ह्युमन बिईंग बिफोर यू सक्सेड. कुठल्याही क्षेत्रात जा, कुठल्याही क्षेत्रात. तुम्ही पहिले चांगला माणूस बनलात तर तुम्ही प्रत्येक क्षेत्रात होईल. तर बऱ्याच वेळेला होतं ना असं, आणि ना ठरवून वागणं, तुम्ही मत असावं लागतं करेक्ट. तुमच्यात. Exactly. नंतर मग तुम्ही चांगले वागताय हे कळतं लोकांना. हा हा, म्हणजे- ऍक्टिंग करतो चांगलं पण वागण्याची, ते त्याला सेन्स लगेच सेन्स होतं ते. खोटं हसणं हा, वगैरे. सर्ग्युलर साला जी फेक स्माइल्स आपल्या इंडस्ट्रीत खूप आहेत. सर्ग्युलर साला "ए, कसा आहेस?" असं वगैरे. सर्ग्युलर साला अपील होण्यामागे मला वाटतं ते एक मोठं कारण आहे. तुम्ही जे असं नॅचरली जे खरं आहे, इंडस्ट्री. एकदम सहजता आहे ती त्या सगळ्या. आणि ते रेग्युलर, आजकालचं रेग्युलर आणि काय आपण इंडस्ट्रीचं म्हणतोय सगळ्या ठिकाणी, सगळ्या ठिकाणी. उलट इंडस्ट्री कमी, कॉर्पोरेट जास्त आहे. येस. कारण फक्त ते दिसत नाही, आम्ही दिसतो. डॉक्टरांचं सुद्धा आहे. चालू असतं. सगळ्या फील्डमध्ये. डॉक्टरांकडे सुद्धा कुठल्या डॉक्टरकडे जाणार पेशंट, तर जो डॉक्टर डाऊन टू अर्थ आहे आणि जो पेशंटच्या भाषेत कमी कापतो, हो. आणि यू रिअली नीड टू बी गुड ह्युमन बिईंग. म्हणजे तुम्ही जर चांगला माणूस असेल तरच चांगला डॉक्टर होऊ शकतो. हो. माझे सर कायम सांगायचे की तू पहिलं चांगला माणूस, तू चांगला डॉक्टर आपोआप होशील. काशीराम कोतवालची स्टोरी आहे ती खरी घडलेली का? नाही, नाटक लिहिलेलं आहे. विजय तेंडुलकरांचं नाटक आहे, 50 वर्षापूर्वी लिहिलं होतं त्यांनी. हो, पण म्हणजे ते हा नाही, ते काल्पनिक आहे, पण ती पात्र आहेत ना आज जगात. तसं नाना फडणवीस आणि काशीराम आहेतच की, यूज अँड थ्रो करणारी लोक आहेतच की. एखाद्या व्यक्तीला त्यात वापरून घेणे आणि मग फेकून देणे. तो काळ दाखवला. म्हणजे तेव्हा ते नाटक लिहिलं होतं ते त्या काळाप्रमाणे लिहिलं होतं. मग डॉक्टर जब्बार पटेल यांनी ते डिरेक्ट केलं होतं. त्याने सिनेमा पण केला, पण मग ते मोहन आगाशीने त्यात काम केलं होतं. मग ते प्रॉपर बावनखणी पुण्यातलं ते कॉस्ट्युम्स वगैरे आता जरा मॉडिफाय केलंय. आता संजय मिश्रा आणि मी, संजय मिश्रा करतात नाना फडणवीस, मी काशीराम करतो. अच्छा. ओके. मराठी बोलतात. हिंदी नाटक हिंदी आहे, आहे. अच्छा. नाटक हिंदी आहे. संजय मिश्रा मोठा जोडीचा ऍक्टर. नाही, बरं झालं हिंदीमध्ये केलं, कारण बाकीच्या ऑडियन्सला ते हम्म. आपली जास्त वेळ कारण आता कॉस्मोपॉलिटन झालं सिरीज. हो. नाही, मोहन आगाशी येऊन बघून गेले नाटक. डॉक्टर जब्बार पटेल पण आले होते पुण्यातले फेस्टिवलला. फार आवडलं त्यांना. म्हणजे सुहास जोशी आल्या होत्या ठाण्याला, त्यांच्या डोक्यात तो इम्पॅक्ट होता ना त्या घाशीरामचा. ते बावनखणी, ते सगळं पगडी धोत. आमचं बघून ते हल्ले, अरे हे काय करून ठेवलं कम्प्लीट. पाचशे सांगितलं होतं ना, म्हटलं ते मोदक होते, आम्ही मोमोज दिले. म्हणजे आधी जर- गाणं वगैरे पूर्ण शिफ्ट केले आता. सगळं गाणी वेगळी केली आता, पूर्ण म्युझिक आत्ताच केलं. एक रॅप सॉन्ग पण आहे हो. हिंदीला. आणि खूप ती जी भाषा आहे ना, हा. म्हणजे वसंत देवांनी त्याचं हिंदी रूपांतर केलं, पण ती मैथिली भाषा आहे, अच्छा. युपी हो. साईडची. पण ती एवढी लोकांना नाही कळत. मग आपण त्याला थोडंसं डायल्यूट करून ती हिंदी करून घेतलं. तर झाले प्रयोजन. दिल्लीला झाला, भोपाळला झाला, नाही ते चांगलं. इथे नॅशनल एनसीपीला पण झालं. पुण्यात झाले आमचे बऱ्यापैकी. बालगंधर्वला झाला, बालगंधर्व झालं. नंतर एक कुठलं ते ललित कलाकार, नाही ललित कलाकार. हा. शंभर पेठ.
यांचं कोणाचं रे ते आपले पुरंदर प्रसाद पुरंदर. गणेश कलर हा. एक नाटक आयडिया पासून स्टेजवर यायला किती साधारण दिवस लागतात? टोटल रिहर्सल करायला गेलं तर महिन्याभरात व्हायला पाहिजे प्रॉपर नाटक. आणि सध्या नाटकाचे दिवस चांगले आहेत, नाटकाला बुकिंग चांगले आहेत, सिनेमापेक्षा नाटकं जास्त चालतात. कारण स्टोरी लाईन चांगलं मिळतात. आता काय झालं ना, सिनेमाला ना लोक असे झालेत की आता OTT वर येणार, टीव्हीवर येणार हो. बघ. आणि तो आम्ही किती जरी बोललो ना की तुम्हाला तो थिएटरमध्ये इम्पॅक्ट मिळतो, साऊंड वगैरे, लोकांना त्याशी काही घेणं देणं नाही. सिनेमा बघायचं येणार आहे टीव्हीवर, पण नाटकच तसं नाही, नाही. एक्सक्लुझिव्ह आहे नाटक. तुम्हाला तिथे किती ते टीव्हीवर जरी आलं तरी मजा येणार नाही. नाही. तुम्ही लाईव्ह नाटक बघायला जाल ना, ती मजा वेगळी. लोक येतात. नाटकाचे खूप चांगले दिवस आहेत सध्या. म्हणजे आता शोधतो एक नवीन स्क्रिप्ट नाटकासाठी तसं- मराठी. पूर्वी एक होतं बघा, तुम्हाला माहित असेल मिस्टर नामदेव म्हणे, हा, नाव ऐकलंय. हो आणून जाणार आहे. हो ते आजच्या घडीला पण ते नाटक सेम स्टोरी लाईन परफेक्ट फिट होतं. हो बरीचशी जुनी नाटकं येत आहेत ना चांगली. मी तर चाललंय माझं, शिकतोय नवीन स्क्रिप्ट नाटकासाठी. चांगली नाटक करायचे आणि वेगळीच एनर्जी मिळेल नाटक केल्यानंतर. तर तुम्हाला शूटिंग आणि याचा कसा वेळ मग ऍडजस्ट करता तुम्ही? पण असं काय रोज शूटिंग असतं असं नाही ना. आणि सिनेमाचा आला आता मी करून आलो 10 दिवस, आता वर 17ला शूट आहे. बरोबर 2-3 दिवस असं एवढं म्हणजे असतो वेळ. धडाधड Plan करायला लागतं. हा. आता बरेचसे आहेत ना ऍक्टर जे सिरियल पण करतायत, नाटकही करतायत, सिनेमाही करतायत. मी थोडा आळशी आहे. सिनेमा झाला की थोडासा ब्रेक पाहिजे. आपल्याला संगीत नाटक पण आता पोट भरेल एवढंच कमवतो ना, एक्स्ट्रा नाही घेत. संगीत नाटक संगीत नाटक पण आता चांगले हो चालतात, पण संगीत नाटकाचं कसं आहे ना, टीनेजर नाही, ते ऑडियन्स ठरलेला आहे येस. असा, तो त्या एज कॅटेगरीचा किंवा त्या याचा आहे. हा. किंवा त्या अकॉर्डिंगली माहिती असलेलेच लोक फक्त हा. त्यामध्ये आणि त्या नाटकाचे बाजही बदलले. पूर्वी नाटकासारखं असं ते सगळं बदललंय, खूप नॅचरल होत आहे आता. त्यामुळे लोक ती म्हणतात ना, ती फोर्थ वॉल जी असते, फोर्थ वॉल ब्रेक झाली. हा. मराठी इंडस्ट्री पण मधल्या काळामध्ये जे थोडीशी डाऊन झालेली होती ती आता चांगली रिवाईव्ह झाली. झाली पण अशी म्हणेल तशी नाहीये. आणि मुळात काय सगळ्या प्रेक्षकांची चूक नाहीये, सगळ्यांची इकडून तिकडून दोन्हीकडून चूक आहे. एका वेळेला जर एवढे सिनेमे आले, एकाच आठवड्यात जर 5-5 सिनेमे आले, तर एक मध्यमवर्गीय माणूस, आपण किमान 50,000 रुपये पगार असलेला माणूस, जरी लाखभर रुपये जरी पगार असला, तो एका आठवड्याला 3-3 सिनेमे नाही ना फॅमिलीला घेऊन नाही जाऊ असू शकत. नाही खरं. कारण तुम्ही मॉलमध्ये सिनेमा बघा, आजकाल मॉलमध्येच जातात लोक, सिंगल स्क्रीन राहिलीच नाहीयेत. त्यामुळे तिथे गेल्यावर तिकीट तुम्हाला 300 रुपयाच्या खाली तिकीट नाही, मिनिमम 300. ते 3 असे 4 जण जरी पकडले तर 4-1200 रुपये ते तिकिटाचे झाले. तिकडे गेल्यानंतर पोरं पॉपकॉर्न 150 रुपये 200 रुपयाचा पॉपकॉर्न आहे, 20 रुपयाचा समोसा तिकडे 100 रुपयाला मिळतो. तोही खर्च झाला. बरं फॅमिलीला घेऊन गेल्यानंतर नुसता सिनेमा बघितला आणि घरी आलो असं नाही ना, आता जेवायला जाऊ तसं काढलं तर 6-7 हजार रुपये मिनिमम गेले. जर 5 सिनेमे कसे बघणार तू? नाही बघू शकत. एका आठवड्याचे 5 सिनेमे आले, त्यातला एखादा चालतो, ज्याची पब्लिसिटी छान झाली तर. Yes. बाकीचे घरी जातात परत. आणि बरेच आपल्याकडे मी सगळेजण म्हणतात, माझं मत आहे सबसिडी बंद केली ना, हा. की जे बाकीचं जे आहे ते थांबले. पावसाळ्यात येणाऱ्या कुत्र्याचे छत्र्यासारखे निर्माते आहेत ना, गुंठामंत्री, आपल्याकडे 2 करोड टाकू रुएस सिनेमा, ते बंद होतील. कारण ते पैसा आहे म्हणून सिनेमा बनवणारे खूप झालेत. आणि फिल्म पॅशन असल्याशिवाय क्रिएशन चांगलं होत नाही. होत नाही. पॅशन पाहिजे. हे आता आम्ही रेस्टॉरंटचं हे पाहतो नाही, दोघांमध्ये इतकं पॅशन आहे, त्याच्यामुळे ते इतकं असं व्यवस्थित सेट झालंय. चालू करायचं म्हणून चालू करायचं नाहीये. एक्झॅक्टली. आता म्हणजे साधी ती साजूक तुपाची जी हे मी विकत घेऊ शकतो. इंटरेस्ट पाहिजे ना तो. एक्झॅक्टली. की मला बेस्ट द्यायचंय. इच्छा असेल तर तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करता. करेक्ट. आता फ्लेवर सॉल्ट टाकून महिन्याला एवढी येतील हा. असं काही नाही होत. नाही होत ते. आता बी टाकलं लगेच झाड आलं, लगेच फळं आली. मी हे सुरू करताना मला जे त्यांनी सांगितलं होतं ना प्रेमजीवर यांनी की इथे इंडस्ट्री सुरू रेस्टॉरंट सुरू होतात म्हणे, त्यातले
95% रेस्टॉरंट एक वर्ष किंवा 2 वर्षाच्या शेवटी बंद होतात, आणि मार्केट खूप क्लटर आहे. लॉकडाऊन मध्ये किती हालत झाली लोकांची. खराब झाले. ज्यांनी नवीन नवीन लोन वगैरे घेऊन जागा घेऊन रेस्टॉरंट खूप आता बुडले. गॅसमुळे आमच्या ह्या रोडवरची बरीच हॉटेल बंद होती. आम्ही सगळे लिमिटेड मेनूवर शिफ्ट झाले. खूप झाले. हे तुम्हाला आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करायला लागतात. म्हणजे आता ज्या वेळेला गॅस तुम्ही पण लिमिटेड ठेवलं मेनू की नाही. नाही आम्ही आम्ही पूर्णपणे चुलीवर शिकतो. ओके सुपर. पूर्ण. आम्ही काय केलं, नाशिकला म्हणजे इच्छा असेल तर मार्ग कसे निघतात. नाशिकला एक फॅक्टरी आहे, तिथे हे ब्लोअर वाले सगळे चुले तयार होतात. अच्छा. तर त्याच्या मागे लागून आम्ही असे अजून 4-5 वेगळे पण आहेत तिथे, ते मागून घेतले. आणि तो एक म्हणजे आज पाठवतो उद्या पाठवतो, म्हणजे त्याला मी दिवसातून एक 50-50 फोन करायचो. अच्छा. आणि मग त्याला ते सिव्हिरिटी पास व्हावी बाबा त्याच्यापर्यंत, बरोबर. सगळ्या प्रकारे त्याला समजावून सांगून मग त्याने ते पाठवले. आणायला आम्ही हिंजवडीला त्याची गाडी येणार होती, हिंजवडीला जाऊन मॅनेजरने घेऊन आला. अच्छा. पण करायचंय बाबा, आपल्याला द्यायचंय बेस्ट. मग कोळसा कुठे कात्रवरून एक दिवस गाडीत कोळशाचे पोते भरून घेऊन आलो. एक दिवस माझ्या गाडीत मी आज आमचं एक पिरंगुटला हॉस्पिटल आहे, तिथून पुढे एका ठिकाणी वखार आहे, तिथे जाऊन ओपीडी संपल्यानंतर गाडी घेऊन जाऊन दिवस आले. अचानक नंतर सुरू झाला. आता आपले तांगड्यावर टाकून कोण गेला तर आता वखरीवर वेळ आहे. पण त्याच्यामुळे आम्हाला एक छान हे मिळालं की जे फ्लेवर जो खाण्याचा पहिला असायचा ह्याचा, तो गॅसवरती नाही येत. नाही ऑब्विसली नाही. आणि त्याचं एक स्लो कुकिंगची प्रोसेस आहे ना, हो बरोबर ना. धीमी आच पर येईल. ते भारी लागतं. ते आम्हाला जेवण शिस्त तेवढंच त्याला नाही होत. खरं. आणि त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे यांनी लोकांनी येऊन सांगितलं की टेस्ट हॅज इम्प्रूव्ड अ लॉट. ते आपोआप होणार. तुम्ही भांडीवर मडके बिडके घेतलं तर आणखीनच. म्हणजे तुला लोकांमध्ये पेशन्स. हो. मी मोस्टली कुठे हॉटेल गेलो ना स्टाफ राईस खातो. हा. मग बासमती नाही आवडत. फडफडीत भात मला आवडतच नाही. एक तर इंद्रायणी किंवा स्टाफ राईस. हा एक नंबर. मी घरी इंद्रायणीच. मग आंबेमोहर पण दिलं होतं मित्रांनी मला. तो इंद्रायणी जो आवडतो ना, मग तो शिजताना जो वास येतो घमघमाट. इंद्रायणी भाताची बिर्याणी पण इतकी सुंदर लागते ना. नाही शिजताना जाऊ दे, पोता आणलं घरात की घर दरवळत नुसतं इंद्रायणीनी. मुंबईत ठाण्यात आहेत. ठाण्यात मला एक आमचं ना शेतकरी एक आहे आमच्या मित्र सुरतचं, ते आहे. पण मला ना हेमंत कॅटरर्स म्हणून आहे. हेमंत अशी आता तरी जरा थोडं मोठं केलं बाजूचं, पण छोटा म्हणजे याच्यापेक्षा छोटा गाळा. ओके. 4 टेबल होते फक्त. ते पण असे 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 टेबल होते. म्हणजे असं नाही, असे छोटे एवढे. त्याच्यावर 2 माणसं कशी बशी बसते, ती पण बारीक. असं ते एकच, ते पण असं एवढं खाली टेबल. आणि समोरच त्याचं घरातला जेवणाचा कोटा असतो तसं किचन, साधा गॅस, ती त्यांची बायको आणि कोणतरी आणखी एक बाई खाली ते पोळ्या वगैरे करायचे. त्यांचा मुलगा जो कोणतरी होता तो वर फिश करायचा. आणि ते थाळी. लोक वेटिंगला उभी राहील, अजूनही उभी राहतात. आता त्यांनी वाढवलंय. कुठून जेवायला दुपारचं तर ताकच असतं संध्याकाळी. ते एक आहे. त्याच्यानंतर एक मालवण छान आहे, 5 पाखडीत. खूप जुनं आहे ते. नको. हा सॅलेड. मेन कोर्स मध्ये सर काय प्रिफर करत होतो? पुण्यात पहिल्यांदा फिश खातोय लाईफ मध्ये. कधीच खाल्लं नाही पुण्यात आणि कोल्हापुरात. माझं एक प्रांजळ मत आहे. पुण्यात आल्यावर तुम्ही मटण भाकरी, कोल्हापुरात मटण भाकरी, कोकणात गेल्यावर फक्त फिश आणि राईस. तिथे जर कोणी चिकन विचारलं तर मला तिटकारा करायचं माणसाला. कोकणात आणि गोव्यात फिश करी राईस. म्हणजे तो कुठलाही मासा चालेल, मग देव मासा पण खाय मासा पाहिजे. आता गोव्यात आम्ही जे काय एक वेगळीच आहे ती करी. तिथे बोंबील म्हणून रेस्टॉरंट आहे गोव्यात, पणजीला. अमेझिंग फूड आहे.
बरं. मध्ये मी गोवन रूमला जेवलो होतो, आता यावेळेला परत गेलो, मग मला मजा नाही आली. पण बोंबिलचं जेवण पागल पागल नशा आहे त्या जेवणात. आमचं सुरमई फिश आणि पॉम्प्लेट बऱ्यापैकी जात आहे. पण तुमचं हे कुठून मागवलं तुम्ही फिश? फिश मार्केट. गणेश पेठेमध्ये येत असं फिश मार्केटमध्ये. अच्छा. सुपेकर वगैरे आहेत ते त्यांच्याकडून रेग्युलर वेंडर. पण तो फ्रोझन फ्रोझन नाही, रोज फिश येते ताजा. ताजा रोज फिश आणतो. फ्रोझनचा असं टेस्ट खराब होतो. लिमिटेड मागवतो, लिमिटेड ठेवतो. संपला तर संपला सांगायचं. संपला. बरोबर, ते बेस्ट. फ्रोझन नाहीच मजा येत. आणि मासाला खूप डेलिकेट आहे. म्हणजे जर बादला तो रिॲक्शन जास्त. पोटाची वाट लावून लागतो. आम्ही ते एक त्याच्यामध्ये इन्व्हेंटरी मॅनेजर ठेवलेला आहे. तो गोष्टी फ्रेश कशा किचन पर्यंत पोहोचतील, हो. फर्स्ट इन फर्स्ट आउट, आणि फ्रेश गोष्टी कशा पोहोचतील. आणि जर असं जर झालं की बाबा आल्यानंतर त्याला इश्यू करताना जर जाणवलं की बाबा हे खराब आहे, काय डिस्कार्ड करायचं, वापरून बघू वगैरे भानगड नाही ठेवायची. हेल्थची नाही खेळायचं. फिश तर फार त्यांना क्रायटेरिया ठेवून दिलेले आहेत काय काय बघायचं ते. त्याचा स्मेल कसा आहे, टेक्स्चर कसं आहे, कलर करून पाहायचं. ब्लॅक दिसलं की नाही. त्याच्यावरती दाबलं ना त्याच्या बॉडीवरती इंडेंटेशन आलं की संपलं, तो फेकून द्यायचा. तो परत रिबाउंड डेंट दिसला की गेला. टेस्ट कशी आहे सर? अमेझिंग आहे, खरंच खूप छान आहे. योगा वगैरे करता सर तुम्ही? हो हो, आठवड्यात 2दा स्विमिंग, योगा, जिम ट्रेनिंग जास्त करतो, बॉडी ट्रेनिंग. त्याला सलमान खान वगैरे नॉर्मल स्ट्रक्चर बेस्ट. पण हे असं जास्त छान दिसतं ते. ठोकळा झाल्यावर नाही बरं. बेडकार तुझं छाती व्यक्ती मस्क्युलर. आता समजा आला एखादा गरीब शेतकऱ्याचा रूप आणि अशी एवढी बॉडी बिडी खायची वाटते, बॉडी कुठून बनवली? आमच्या समोर आहे ना बापू काका म्हणून राहायचे, आता गेले ते 91 ला गेले. तर 91 ला ते ही वॉज कम्प्लिटली फिट. हा हँडशेक केला ना की असं जाणवायचं वरपर्यंत मसल आहेत. एक्स एअरफोर्स होते आणि लाईफ डिसिप्लिन. त्याच्यानंतर ते जॉब जॉईन केला होता त्यांनी वेकफील्ड कंपनीच्या पुढे. त्यांचं एक सेमी कंडक्टरची कंपनी होती. अच्छा. आणि ते सिंहगड रोडच्या त्या टोकापासून रोज 22 किलोमीटर जायचं सायकलवरती आणि यायचं 22 किलोमीटर. त्या माणसाचं काय स्ट्रेंथ म्हणजे. आणि खूप आनंदी होते बापू पंचवाघ म्हणून होते. सो खूप शिकण्याजोगं होतं त्यांच्याकडून शरीर कसं एअरफोर्स म्हटल्यावर आर्मी एअरफोर्स सगळं शिस्तबद्ध. 2 प्लेट रोज, फक्त 2 जेवण, 4ला उठणार, जिम. मला मेडिकली एक जाणवलं जास्त की हॅपी लोक जास्त फिट राहतात. हो, आनंदी राहावं. म्हणजे हॅपीनेस मधून जे काही विल पॉवर जनरेट होतो तुम्हाला, दॅट हेल्प यू टू मेंटेन युअर डाएट अँड एक्सरसाइज. Yes. आणि हॅपी लोकांचं फ्रेंड सर्कल पण चांगलं असतं. ते एक मोठं पॉझिटिव्ह एनर्जी जेवढी जर आसपास असेल तेवढी चांगली. काही येतं समजा जेनेटिकली आपल्याला हॅपी हॉर्मोन लेवल, आणि हे एक्सरसाइज योगा ते म्हणजे कसं आहे, 7:30 नाही का आपण उपास तापास करतो, तर 7:30 जात नाही. त्याचा जरा काय Effect कमी. म्हणतात ठीक आहे, चुकत नाही, फक्त जरा जोराचा फटका थोडा हळू असतो म्हणून ते करायचं. किंवा रादर ती तो फटका डायजेस्ट करायची कपॅसिटी माहिती हो. एवढंच होतं. ती आमच्या अख्ख्या फॅमिली आमच्या जेवढ्या आमच्या पिढ्या झाल्या, मी एकटाच जिम बिम करणार, बाकी कोणी जिम तर दारू पाहिलं नाही. तुम्ही जर ऍक्टर झाला नसता तर काय झालं असतं? काय आवडलं असतं? काय आवडतं असतं व्हायला? माहित नाही, हा विचारच नाही केला. पण मी जॉब करत, मी माझा ADC ऍडव्हान्स डिप्लोमा कम्प्युटर आर्ट्स अँड ॲनिमेशन.
हो ऍडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये जॉब करायचो. अच्छा. वेब डिझायनर म्हणून होतो, व्हिज्युअलायझर होतो ऍड एजन्सीमध्ये. ते करत होतो. ते आवडीचंच होतं माझं, पेंटिंग किंवा हा. पण जास्त वेळ इंटरेस्ट यात तयार झाला. ऍक्टिंग मजा यायला लागली. सो पॅशन बिकम प्रोफेशन. मिळाल्यावरती एवढं डाऊन टू अर्थ कसं राहता येतं? नाही तर मी मुळातच तसं आहे. म्हणजे मला कसं काय मी तुम्हाला बोललो ना, ते मुळात असावं लागतं. हे डोक्यात चांगल्या वागण्याची पण ऍक्टिंग करणारे लोक खूप आहेत. फेम मिळते, ती डोक्यात जाते, मग डाऊनफॉल होतो. हे मेंटेन ठेवणं पण किती मोठी गोष्ट आहे. हा म्हणजे कुठल्याही क्षेत्रात ना काम मिळवायला कठीण नाहीये. मिळालेलं काम पुढे टिकवणं फार कठीण आहे. काम मिळतं तुम्हाला, फक्त ते मिळालेल्या कामाचं सातत्य राहणं ते फार महत्वाचं आहे. मी तुम्हाला तो किस्सा सांगत होतो ना, म्हणजे मित्रांनी मला सांगितलं की खांद्यावर हात ठेवून देऊ नकोस. ते येतात. आता काही लोक मी करत पूर्ण दोष कलाकारांमध्ये नाही, काही लोक उद्धट पण आहेत. काही लोक थँक्यू म्हणजे आम्ही आहोत, मान्य आहे, आम्ही कलाकार आहोत, वी आर पब्लिक प्रॉपर्टी, तुम्ही आमच्यावर प्रेम करता, सगळं रिस्पेक्ट. पण शेवटी एक माणूसच ना, आम्हाला पण एक आमचं काहीतरी आयुष्य आहे, आम्हाला पण एक कुठला तरी मूड असतो, डोक्यात विचार असतात. सतत थोडे आम्ही तोंडाला रंग लावून ऍक्टिंग करत बसतो. काहीतरी विचारत असेल माणूस. काय काही लोक म्हणजे इकडे याला काय बोलू आता, जर मी याला इथून ऍटिट्यूड दिलं तर बोला माझुरडा आहे, स्वतःची चूक कळत नाही, मी असं बोलत अरे भाई इकडे ना, इकडे 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 म्हणजे काय, ही अक्कल नाही. काय काय मी त्याला बोललो होतो, म्हटलं अरे त्याला हात काढायला लागला, त्या माणसाचा हात इथे म्हणून तर आपण इथे आहोत. बरोबर. एक वाक्य आहे ना की आधी लोकांनी ओळखावं म्हणून बरोबर मेलो, की लोकांनी ओळख तयार हवी. आणि आता लोक ओळखायला लागले तर गाडीच्या काचा काळ्या गेले. हे नाही, उलट मला फार आवडतं. मला जसं लोक येतील, लोक येऊ दे, लोक मला पाहिजे आहेत. ज्या दिवशी लोक येणार नाही तेव्हा जास्त टेन्शन आहे. ते महत्वाचं आहे. मी एकटाच आहे की काय, मला एकट्याला काय नैवेद्य दाखवलंय. मटन काळा रस्सा. चला लवकर मागवा यांची पण. वा कमाल. डाएट आत्ता डाएटवर वगैरे बोलत होतो आपण. दिस इज माय डाएट. आम्ही दुपारचा सेगमेंट आमचा जरा थोडा स्लो असायचा. मग आम्ही दुपारी त्या एरियात खूप ऑफिसेस आहेत. अच्छा. आणि दुपारी बऱ्याच लोकांना डबा आणलाच नाही, किंवा आज नाही यार भाजी आवडते डब्यातली, चला कुठेतरी जाऊन बाहेर खाऊया. आणि पोर्टिकोचं आलाकाट जेवण बऱ्याच वेळेला तेवढं एकट्याला जात नाही, किंवा एकट्याला ते परवडत नाही असं होतं. बरं. आम्ही थाळी लॉन्च केली. बेस्ट आहे. आणि ह्याला इतका छान रिस्पॉन्स आहे फारच आहे बाबा. म्हणजे मला एक अशी रिकामी अजून एक प्रियांशू सर को एक और प्लेट देना होगा. और एक रिकामी डिश. अरे वा. जास्त नको वाढेल उठल मला. काही नाही, प्रोटीन्स आहेत. या नाही मी डाएट वेट एवढं पाळत नाही, पण हे म्हणजे जरा त्यात आधी कबाब फिश अर्ध पोट म्हणून मी कधी मागवत नाही स्टार्टर. लोक म्हणतात तुला स्टार्टर करूया कशाला. कमी करायचं नाही मी याच्यात रस्ता कमी करतो. सर घ्या तुम्ही पण. चालू करा बस. माझी बायको जैन आहे. आमच्या घरामध्ये, मी मराठा, ती जैन आहे. आमच्या घरामध्ये नॉनव्हेज शिजत नाही. ते कारण असेल कदाचित, ते कारण असेल कदाचित, तर माझं रेस्टॉरंट पाहिजे मला, जिथे मी सांगेल ते नाही बनवत अजून. बनवत नाही, पण आम्ही घरी खातो. म्हणजे आणि दोन्ही पोरांना मी कन्वर्ट केले. वहिनी नाही. नाही त्या नाही खात. कसं काय लग्न केलं तुमची मग नॉनव्हेज. नाही त्यावेळेला मी व्हेजिटेरियन होतो, त्यावेळेला फसली मी. हा तुम्ही ते नगरवरच होता, तुम्ही पण थोडं गुजराती वगैरे लोक आहे. नाही तसं नाही. आम्ही रेसिडेन्सी मध्ये बरोबर होतो. अच्छा.
तिचे वडील आमचे पीजी टीचर होते अच्छा. काय दे आणि आम्ही दोघं त्यांच्या अंडर हा. शिकत होतो रेसिडेन्सी. आणि दिवस सकाळी 7 पासून रात्री 10 पर्यंत तुम्ही एकत्र गुरुदक्षिणा काम. घेतली मास्तर आमचे एकदम खतरनाक कडक होते. म्हणजे ते इतके कडक होते की ते जर ओरडले तर नर्सेच्या हातातून इन्स्ट्रुमेंट गळून पडायचे. काय बोलतोय? म्हणजे माझ्या हिमतीला बऱ्याच लोकांनी दाद दिली की तू हो म्हणजे direct म्हणजे त्यांच्या नाकाखाली त्यांच्या पोरीला पटवलं म्हणजे जबडा हात घातलं. वा वा वा. सॉरी मी चालू केलं. अरे अरे एक नंबर. फारच भारी. आणि माझ्या दोन्ही पोरांना मी चुरून खायला शिकवलंय. हा हा. मला वाटतं चुरून पडलं. त्याला ते चुरून ना बाजरीची भाकरी. बाजरीची आहे बघा. नाही नाही भाकर भाकर. तर आपलं हाऊस स्पेशल आहे. काही मी काय भाऊ मी बकासूर नाही. अहो सर थोडस टेस्ट करा. थोडं अगदी थोडं मी घेतो. चिकन रान आहे, होल चिकन. फ्रेश आहे मटन. येस, रोज येतं सर. रोज आम्ही म्हणजे फ्रोझन बिझन काही ठेवत नाही. फ्रोझन संपलं नाही तर टाकून द्यायचं. तो फ्रेशनेस जर नसेल ना तर ते टेस्ट कन्सिस्टन्सी नाही राहत. मग तुम्ही आला कार्ड आणि थाळी दोन्ही आहे. दोन्ही येतो. ना तेवढं नाही तेवढं मस्त. हा करेक्ट एवढंच द्या ना मला. ना हे काय काय बस टेस्टला द्या मला बस. त्यामुळे आता मटणावर जरा चालू आहे माझं काम. कट करून पीसेस मध्ये पीसेस मध्ये सगळ्यांना तुम्ही घ्या. मी मटणावर ताव मारलेला आहे. मी असं फिरतो वाचत बसतो असं. आता एकट्याने आता किती दिवस फिरायचं. एकटंच बरं. आणि ते फॅन लोकांनी काय करायचं मग तुमच्या. वास्को द गामाने लग्न केलं असतं त्यांनी अमेरिका थोडी शोधली. शोधलीच नसती त्यांनी. निघाला तरी विचारलं कुठे चाललाय, कसं आई चाललंय, नाही मागे लागत. कधी येणार. आई मागे नाही, नाही आता थकले त्यांनी. असं सोडून दिलं सोडून दिलं. आता काय अजून काही वर्षांनी लोक आता कशाला थोडक्यासाठी करतोस. माझे मित्र डीसीपी कमिशनर आहेत तिकडे. ते माझं बरंच मित्र. तेरा बहुत अच्छा है यार, कभी मत कर शादी यार. मत कर शादी यार. सुखी मी असं कुठे जातो ना चला जलाता यार तू जाता है. त्यांचं आयुष्यात बँकॉकची ट्रिप आहे. तुमचा एक गोष्ट मला जाणवली. तुम्ही जसे नॉर्मल याच्यात आहात तसेच ऑनस्क्रीन आहात. म्हणजे असं वेगळं तिथे काय ऍक्ट करत नाही आपण. नाही पण म्हणजे मी असं फार मोठं किंवा बडून चढून नाही बोलत. पण कुठलंही आर्ट असेल ना तुम्ही प्युअर असल्याशिवाय तुम्ही ते चांगलं नाही होऊ शकत. मी आज जेव्हा मी झेंडा केलं तिथलं संत्या शिंदे मी केलं किंवा मोर्या मी केलं. मी तसं जगलोय. चाळीतनं लहानाचा मोठा झालोय. वर्गणी मागणं, गणेश उत्सव किंवा जे आता कार्यकर्ते वगैरे माझे बरेच मित्र आहेत जे पक्षाचे कार्यकर्ते वगैरे. म्हणजे मला सगळं माहिती आहे. आणि मी झेंडाचं शूटिंग करत होतो ना तर त्यात मी संत्या शिंदे चाळीतला कार्यकर्ता होतो. तर मी पहिलं शूटिंग सुरू केलं मी. आणि आमचे कॉस्ट्युमला एक होता नंदू जंगम नावाचा. तिची वडापावचा जो सीन आहे बघा झेंडामध्ये त्याच्याकडे जी माझी सोन्याची चेन आहे ना ती त्याची खरी आहे. ती जाडी अशी. तो व्हाईट शर्ट व्हाईट पॅन्ट अशी एवढी जाड सोन्याची चेन ती स्त्री मी पण डायलॉग बोलतो. एक दिवस तुम्हाला आला भाई मजा नाही येत भाई तुझ्या सीन मध्ये का ते सगळं ऍक्टिंग वाटते. ते तू काम कर ना. तू कंटिन्यू तसंच बोलत राहा. मग मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी ना शूटिंग संपेपर्यंत मी सगळ्यांशी तसंच बोलायचो. भाई ये चल ना हे ना काय घेतो लिटिल लिटिल मारे चल सोड ना भाई काय तू बट
मुंबई या भाषेत. हा त्या भाषेत. आणि मग ते मला कळलं की तू ऍक्टिज येतो ना, तर मग बऱ्याच वेळेला बघा ना, अनेक कलाकार आहेत, नाव घेत नाही मी, पण कोल्हापूरचं कॅरेक्टर म्हटलं काय म्हणताय, कुठं चालला, नाही कोल्हापूर असं नाही. नाही होत हा. कोल्हापूरची भाषा अगदी असं असतो हे रे असं वगैरे कोणी बोलत नाही, अगदी इझिली बोलतात. आता मी कोल्हापूर, माझे खूप मित्र आहेत, आता कोल्हापूरचे मित्र बोलतात, चालेल तू कोल्हापूरची बोलतोस ना, यायला आम्हाला येत नाही रे. सम्राट माडिक मी माझा खूप चांगला मित्र, अच्छा. ते दर वेळेला मी बोलत लागलो, अरे कसलं नाद बोलते, काय तुम्ही कुठे शिकलो होय. त्यामुळे ते हा म्हणजे आता मी मला थोडी थोडी गोवान पण येते, कोकणी, ते मित्रांमुळे शिकलं. पण तो एक वेगळा खेळ आहे, हा. हे नाही, हा. correct. तो तुम्हाला आला पाहिजे. पण हे तुम्हाला असं कंटिन्युअसली ऑब्झर्वेशन एवढं स्ट्रॉंग ठेवायला लागत असेल. हा मी ना फार स्टुडियस ऍक्टर अजिबात नाही आहे. बरेच जण की काय कॅरेक्टरचं वय काय काय काय, आम कम्प्लीट डिरेक्टर आर्टिस्ट. जे सांगतील ते. हा ते करताना कुठलीही गोष्ट जोपर्यंत तुम्हाला आवडत नाही ना, तुम्हाला ती फील होत नाही ना, तुम्ही समोरच्याला फील होऊन देऊ शकत नाही. बरोबर. तुम्ही जे काम करताय मग कुठलंही असो, तुम्हाला जर ते आवडलं तर ते चांगलं होणार आहे. Exactly. नाही तर मग करायचं स्वतः म्हणून कन्व्हिन्स असेल तर ती गोष्ट प्रॉमिनंटली तुम्ही करू शकता. करू शकता. आता बरेचसे सिनेमा राहतात. आता मुळशी पॅटर्न आलं होतं, मला इतक्या जणांचा मेसेज मित्र मला तू पाहिजे होतास, हा. तू सूट झाला असतस रे त्या मुळशी पॅटर्नला. पण तो काय लोकांचा बाद झाला. आता जेव्हा मी शाळा सिनेमा केला ना, तर मी मांजरेकर मास्तरांची भूमिका, इथे मला मिलिंद बोकलांची कादंबरी फार आवडते, अनेक वेळा वाचली ती मी, शाळा नावाची. हो. आणि मग त्या सिनेमा माझा आवडतं कॅरेक्टर्स मला करायला मिळालं. त्यामुळे नंतर मी एकतारा पण केला सिनेमा. मला एकतारा तुम्हाला अवधूत कास्टच करत नव्हता, तो तुला तू दिसतच नाहीस त्या सिंगरच्या भूमिकेत. एक माळकरी साधा सिंपल वगैरे, माझी इमेज तीच आहे ना, राठोड बाई. त्यामुळे कास्टिंग करताना मला अवधूतनी जेव्हा स्टोरी ऐकली, समजा एक स्टोरी लिहिली आहे पण माझ्या मागे लागत ना, शिवाय भिकाऱ्यावर माझ्या मागे लागायचं नाही, तू नाहीस. मला ऐकवत त्यांनी स्टोरी ऐकली, त्याच्या ऑफिसला मी होतो, ऐकलं मी करणार, नाही तू नाही, तू शक्यच नाही, तू सूट नाही होत. आणि लिटरली त्यांनी जो विशाल म्हणून होता त्याचा असिस्टंट, संत्याला काही कळू द्यायचं नाही. आणि मी त्याला न सांगता एक ऑडिशन दिली होती. झेंडा मुळे केल्यानंतर अवधूतच्या एकत्रासाठी मी ऑडिशन दिली. बापरे. तेव्हा जित्या जोशी, वैभव तत्वदी यांचं त्यांनी फायनलला आले होते ते. आणि मी त्याला न सांगता एक दिवस विशालला फुल आपलं त्याला घोडा मी विचारून घेतलं, गेलो डायरेक्ट कपडे जसे घालून, टोपी, गांधी टोपी, ती शबनम घेतली, तर मार्कर डायरेक्ट अवधूतला भेटायला पाहिजे तसंच बोललो मी. अवधूत असं बघतोय, एक त्याची आमची पॅटर्न शिबिर वापरली. मी ती ऑडिशन दिली आणि मग मला त्यांनी एक दिवस फोन केला, कुठे आहेस? ड्रायडे होता, सध्या घरी कुठली आहे, काय आहे शिवास वगैरे, ये घेऊन ऑफिसला. गेलो, जरा बसलो, काय ठरलं, कर भिकाऱ्या तूच कर. आणि मग पेळगावकरांनी मला नाही म्हटलं होतं. सचिन पेळगावकरांना विचारलं ना की अवधूतला, की सगळे जेव्हा त्यांनी सगळ्यांना बोलून नरेशन वगैरे दिलं आणि स्टोरी ऐकवली, पेळगावकरांना प्रश्न, कोण करताय माऊलीचा ज्ञानेश्वर? संतोष. तर शक्यच नाही रे, संत्या नाही, असं पेळगावकर ऑपोज होते. आणि मग एक प्रिव्ह्यू ठेवला सिनेमा झाल्यानंतर, तेव्हा आशुतोष गोवारीकर आले होते, मधुर भांडारकर होते, पेळगावकर. सिनेमा झाल्यानंतर पेळगावकरांनी मला मिठी मारली आणि सगळ्यांसमोर बोलले, तुम्ही याला सॉरी म्हणतो आणि याच्या नावाला पहिलं मीच विरोध केला होता, पण आज सांगतो की आता हा नाही तर दुसरं कोणीच नाही. एक तर मला खूप जवळची फिल्म, खूप अर्थात त्यांच्या निर्माणाने माती खाल्ली. मी त्याचं प्रमोशन केलं नाही, काय नाही. आता आहेत झी5, अमेझॉन प्राईमला एक तर. तुम्ही त्या काळामध्ये तेवढी तो रोल जगायला लागत होता. मी नॉनव्हेज ड्रिंक सगळं बंद केलं होतं. कारण मला एक माझे काका आहेत, त्यांनी मला म्हटलं होतं की तुम्ही जे खाता ते तामसिक वृत्ती, Yes. तर माळकरी कधीच नॉनव्हेज खात नाही, काय नाही. तो चेहऱ्यावरचा तुला तो सॉफ्टनेस आणायचा असेल ना, तू हे सगळ्या गोष्टी बाजूला कर. मी जवळ 7-8 महिने काही नाही शूटिंगचे, साधे वरण भात साधं खात होतो, काही पनीर पालक फुलक काही नाही, आमटी भात कोशिंबीर लोणचं पापड, साधं जेवण जेवत.
आला हे मला माहित नाही, पण मी ते केलं. हे पण ऍटलीस्ट माइंडसेट तसा तयार होतो हा, की आपल्याला ह्या सात्विकपणातून हा, सगळं सुख येतोच. आता फार रेअर असतात ना मंदिरातले पुजारी, जसे राकट रांगडे. आता ज्योतिबाच्या मंदिरातले वेगळे राकट रांगडे आहेत. जसा देव तसे पुजारी आहेत. कृष्णाच्या मंदिरात तुम्हाला असं राकट रांगणार सिंपल असतात. तो फरक पडतोच तुमच्या वागण्या बोलण्यात, तुमच्या कामावर त्याचा फरक पडतोच. त्या सगळ्याचा विचार करून रोल स्वीकारायला लागत असतील. आपली व्यवस्थी कशात आहे आणि मी तिथे मला सगळ्या प्रकारचे रोल करायला आवडतात. फक्त तू मला आवडलं तर जास्त करायला मजा येते. दॅट मॅटर्स. आज झेंडा केल्यानंतर मला इतकी लोक भेटायचे, बरेच जण भेटायचे. आई तुझी फिल्म पाहिली झेंडा, आई त्यानंतर तू राजकारण सोडलं मी. तुझी फिल्म बघितली आणि राजकारण सोडलं काय आपलं. त्यात की मार खाणारा पण कार्यकर्ता आहे आणि मारणारा पण कार्यकर्ता. आणि तो काळ पण तसा होता ना की ते राजकारण पण एक्झॅक्टली विकलं होतं ते सगळं. थिएटर इंटरव्हलला गेलो, पब्लिक फुल. माझा झेंडा मधला तो बारीक डोळे, बारीक चिकन चिल्ली केली, महाराष्ट्राने चिल्लम चिल्ली करणार नाही, हे मला ऐन वेळेवर सुचलेले होते. अच्छा, हे लिहिलेले नव्हते. ऐन वेळेवर टेक चालू असताना हे लेगा ना याला दोन चायनीज लोक ना चायना की इज्जत 14 रुपये मांडी आहेत चायनीज हे बारीक डोळे. इतकं फेमस झालं, पब्लिक ओरडत होतं. मला भरत नाही मिठी म्हणजे संत्या, लक्षात ठेव तुझे डायलॉग लोक बोलतायत, हे मोठं सक्सेस आहे. लोक तुझे डायलॉग बोलतात. आता मोरियातला सीन, अहो तो सीन करत नव्हता अजून, मला मजा नाही येत आहे. म्हटलं अहो हा सीन पाहिजे, म्हटलं आता जीव आहे म्हटलं सीनचा, अख्ख्या फिल्मचा. कारण वर्गणी जे माहिती ते कसला गणेश उत्सव, आणि ते वर्गणी मागताना ज्या काय रिअल अनुभव आहे ना, आम्हाला शिवाय पडल्या त्या कोण काका किंवा कसली रे वर्गणी, वर्गणी मागायचं काय वर्गणी, तू काम नाही धंदे आले वर्गणी मागायचं. मग तू सगळा राग यायचा ना, तुम्हाला सिनेमात काढला मी. आधी तो मला बोलताना तो डायलॉग आज मलाही बोलताना अंगावर असा काटा आहे. एक नंबर चरचरीत. वा पोर्टिकोला या रस्ता ओढायला. नमस्कार, मी संतोष जुवेकर. पुण्यात आलोय माझ्या कामानिमित्ताने, आणि बऱ्याच गॅप नंतर, बऱ्याच काळानंतर पोर्टिकोला येणं झालं. आणि याआधी आलो होतो, आल्या आल्या तेच वाईब्स, त्याच फिलिंग्स आहेत. दुपारी पोर्टिकोला खाली जेवलो छान मस्त, काळ्या रश्श्याचं मटण, भाकरी बिकरी, इंद्रायणी भात. आणि आता संध्याकाळ, सुंदर पुण्यातली संध्याकाळ शी छान स्पेंड करायला मी आलोय. पोर्टिकोच्याच स्काय पोर्ट नावाचं रूफटॉप रेस्टॉरंट आहे, तुम्हाला ते दिसेल. फार सुंदर गेलंय आणि छान व्ह्यू आहे इथे. हा जंगली महाराज रोड आहे छान, असं इथे छान पुण्यातल्या रहदारीचा आनंद घेत स्काय पोर्टवर बसून संध्याकाळ घालवणं पुण्यातली अमेझिंग आहे. बऱ्याच वर्षानंतर मी इथे आलो, ते मिस करत होतो. आणि हे नवीन आहे, हे फार जास्त इंटरेस्टिंग आहे. सो मी तुम्हाला नक्की खात्रीपूर्वक सांगतो, तुम्ही इकडे या स्काय पोर्टला आणि एन्जॉय करा पुण्यातली संध्याकाळ. लवली.